परमेश्वर का अति पवित्र नाम का महिमा हो। परमेश्वराच्या अति पवित्र नावाचा गौरव असो। परमेश्वर ने फिर से हमें एक और संगति का मौका दिया है देवाने आपल्याला पुन्हा एकदा सहभागितेची संधी दिलेली आहे और वो संगति मसीह में हमको मिला है आणि ती सहभागिता ख्रिस्तामध्ये आपल्याला भेटलेली आहे और मसीह के द्वारा हमें मिला है आणि ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला ती भेटलेली आहे और वो मसीह में हमें बना रहना है। आणि त्या ख्रिस्तामध्ये आपल्याला स्थिर राहायचंय। तो ही हमें वो संगति का आनंद हमको प्रभु के आगमन तक मिलेगा आणि मग त्याच वेळेला त्या सहभागितेचा जो आनंद आहे तो आपल्याला भेटेल और प्रभु का आगमन के बाद भी जो मसीह में बना रहेगा वो आगे भी वो आनंद को वो संगति में आगे चलाते रहेगा। आणि प्रभूच्या आगमनापर्यंत जो कोणी प्रभूमध्ये स्थिर राहील तो त्या प्रभूच्या आगमनानंतरही प्रभूच्या सहभागितेमध्ये तसाच राहील। क्योंकि अगर प्रभु यीशु मसीह ने जो कार्य किया है या फिर प्रभु यीशु मसीह करके वो व्यक्ति का मूल्यता अगर हम समझेंगे नहीं तो हम अभी तक मसीह है करके भी हम बोलने का लायक नहीं। आणि एखादा व्यक्ती ख्रिस्ती आहे तो ख्रिस्ती आहे याचा जर महत्व आपण जर समजून घेणार नाही तर आपण ख्रिस्ती होऊ शकणार नाही। उसके लिए मसीह जो व्यक्ति है उनका मूल्यता जानना बहुत जरूरी है। आणि जो ख्रिस्ती व्यक्ती आहे त्याचं महत्व जाणणं गरजेचं आहे। गए दिनों में हम लोग राजा के बारे में हम लोग ने बहुत ही गहरा संदेश हम सुने आणि मागील दिवसामध्ये राजा संबंधाने खूप गहन वचन आपण ऐकलं। लेकिन हमारा राजा बनने का कारण कौन है? आणि आपल्याला राजा होण्याचं कारण कोण आहे? यीशु मसीह है। येशू ख्रिस्त तो अगर यीशु मसीह ने जो कार्य मेरे लिए किया है करके अगर वो मैं समझा नहीं तो मैं राजा बनने के लिए काबिल हूं क्या? आणि येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी जे कार्य केलेलं आहे ते जर मी समजून घेणार नाही तर मी राजा होण्याकरता योग्य आहे का? हम लोग बहुत खुशी से पढ़ते हैं हम लोग को प्रभु ने हमको राजा बनाया, राज्य बनाया, याजक बनाया, लेकिन प्रभु यीशु मसीह ने उसके पीछे जो कार्य किया है वो मूल्यता यानी कि जो व्यक्ति ने कार्य किया वो व्यक्ति को अगर हमने प्रथम स्थान देकर उनको वो मूल्यता नहीं दिया तो हमने अभी तक फिर हम राजा नहीं बन सकते, मतलब हम लोग योग्य नहीं है। आणि मग देवाच्या वचनामध्ये आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला राजा त्याचे राज्य आणि याजक असं बनवलं, पण ज्याने आपल्याला बनवलं तो प्रभू येशू ख्रिस्त त्याचं जर महत्व आपण जर जाणणार नाही तर मग त्याच्याकरता आपण योग्यही होऊ शकणार नाही। मैं प्रभु का दास का हमेशा एक गवाही में सुनता हूँ आणि प्रभूच्या दासाची एक साक्ष मी नेहमी ऐकतो। वो हमेशा कहते हैं कि हमें सुसमाचार के लिए हमेशा उत्सुकता में रहना चाहिए आणि ते नेहमी म्हणतात की सुवार्तेकरता आपण नेहमी उत्सुक असायला पाहिजे। समय असमय में हमेशा हम लोग तैयार रहना चाहिए वेळो अवेळी नेहमी आपण तयार राहायला पाहिजे। और वो भाई ने वैसा किया है आणि त्या भावांनी तसं केलं पण आहे। तो उनका जीवन में वो ऐसा क्या खासियत हुआ कि वो हमेशा उस बात के लिए सुसमाचार के लिए आगे रहता था? आणि त्यांच्या जीवनामध्ये असं काय झालं की ते नेहमी सुवार्तेकरता तत्पर राहायचे? क्योंकि उन्होंने मसीह का मूल्यता को पहचाना, कारण त्यांनी ख्रिस्ताचं जे महत्व आहे ते जाणलं। उसी तरह त्याचप्रमाणे एक विश्वासी के जीवन में एक हम विश्वासणाऱ्याच्या लोग जो भी जीवनामध्ये भला कार्य हम करते हैं, आपण जे काही चांगलं काम करतो, हम लोग पवित्रता का जीवन जो जीते हैं आपण जे पवित्रतेचं जीवन जगतो और मसीह के आगमन तक जो कार्य हम लोग करते हैं आणि ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत आपण जे काय काम करतो उसका आधार मसीह ने मेरे लिए क्या किया उसके आधार पर अगर वो व्यक्ति उसको पहचान नहीं पाया तो वो काम करेगा नहीं सही रीति से। आणि ख्रिस्ताने माझ्याकरता काय केलं हे जर ओळखणार नाही तर तो ख्रिस्ताकरता योग्य ते काम करू शकणार नाही। आज लोग बाहरी रूप से शारीरिक रीति से उधर इधर काम करके दिखाते हैं आणि आज लोक बाहेरील रीतीने इकडे तिकडे काम करून दाखवतात। मनुष्य को वो धोखा देगा लेकिन परमेश्वर को धोखा नहीं दे पाए। मनुष्याला ते फसू शकतील पण परमेश्वराला नाही। हम लोग मत्ती का पुस्तक में 6ठा अध्याय में वहां पर उपवास के बारे में, बस ऊपर से बोलता हूँ, 6ठा उपवास के बारे में वहां पर एक बात कहा है आणि मग ते त्याच्या 6 अध्यायामध्ये उपवासा संबंधाने सांगितलेलं आहे। तो उपवास करके अगर कोई उपवास करते समय में यदि कोई घर में आया तो आणि उपवास करत असताना जर कोणी घरामध्ये आलं तर क्या करना चाहिए? काय करायला पाहिजे? जो कपटी लोग क्या करते हैं उसका 16 में 6 का 16, जब तुम उपवास करो हाँ। तो कपटियों के समान तुम्हारे मुंह पर उदासी न हाँ। छाई रहे, हाँ। क्योंकि वे अपना मुंह बनाए रहते हैं, हाँ। ताकि लोग उन्हें उपवासी जाने। हाँ। मैं तुमसे सच करता हूँ कि हाँ वे अपना प्रतिफल पा चुके। हाँ, वो आदमी क्या करेगा? वो अपना चेहरा ऐसा बनाएगा कि मैंने उपवास किया है करके। आणि ते मनुष्य काय करेल की तो त्याचा चेहरा अशा प्रकारे करेल की लोकांनी जाणव की हा आज उपवास मध्ये आहे। उसका मतलब उन्होंने उपवास करने का जो विषय लिया रहेगा वो अभी आत्मिक है क्या शारीरिक है क्या उसमें शक आना चाहिए हमें।
आणि मग त्या व्यक्तीने उपासासाठी जो विषय घेतलेला आहे तो आत्मिक आहे का शारीरिक याच्यावर शंका निर्माण होईल. क्योंकि जो व्यक्ति आत्मिक विषय के लिए उपवास करेगा और वो पर्सनली समय बिताएगा, वो कभी दूसरों को नहीं बताएगा. आणि मग जो व्यक्ती आत्मिक विषयाकरता उपास करेल आणि त्याच्याकरता वेळ घालवेल तो इतरांना सांगणार नाही. वो क्या करेगा? तो काय करेल? वो अपना पर्सनल समय में जो प्रभु के लिए वो कर रहा है बोलकर वो अपने में ही रखेगा. आणि मग वैयक्तिक वेळेमध्ये तो प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहून तो स्वतःकडेच ते ठेवेल. क्यों? क्योंकि उसने मसीह ने मेरे लिए क्या कार्य किया है करके वो मूल्यता समझकर एकदम डरते हुए कांपते हुए भय में वो अपने उद्धार के लिए कार्य करते रहेगा. आणि मग ख्रिस्ताने माझ्याकरता काय केलेलं आहे हे समजून घेऊन खूप भीतीसह तो प्रत्येक काम करेल. इसके लिए मसीह का मूल्यता हमें जानना बहुत जरूरी है. आणि म्हणूनच ख्रिस्ताचं जे महत्व किंमत आहे ती जाणणं गरजेचं आहे. मसीह केवल एक नाम में हमें दबाना नहीं है. आणि ख्रिस्ती नाव घेऊन आपण दाबायचं नाहीये. उसको प्रेरितों का कार्य 2 अध्याय जब पत्रोस उस विषय में कहते समय में परमेश्वर ने क्या किया उधर 2:36 में प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय त्याच्या 36 वचनामध्ये अब इस्राएल का सारा घराना निश्चित रूप से जान ले हाँ. कि परमेश्वर ने उसी यीशु को हाँ. जिसे तुमने क्रूस पर चढ़ाया प्रभु भी ठहराया और मसीह भी. हाँ, देखो ठहराया करके शब्द है. उनको नाम यीशु को प्रभु यीशु मसीह करके नाम दिया ऐसा नहीं है, बल्कि ठहराया, एक नियुक्ति किया. आणि येशू ख्रिस्ताला ख्रिस्त असं नाव दिलं असं नाहीये तर ते नावाची त्यासाठी नेमणूक झाली. हम लोग जब अभी मैंने जॉर्डन को नाम दिया, आणि जसं जॉर्डनला नाव दिलं उसका नाम है, वो नियुक्ति नहीं है. आणि त्याला नाव देण्यात आलं ते नाव त्याच्यासाठी नेमलं नाही. तो वो तो इसलिए क्या है, मैं जॉर्डन को है, कोई भी जॉर्डन को बुलाते समय में नियुक्ति नहीं है, इसलिए कभी भी उसको जॉर्डन करके बिंदास बुला सकते हैं. आणि जॉर्डन हे त्याला नेमून दिलेलं नाव नाही म्हणून त्याला कोणीही जॉर्डन हाक मारू शकतो. अभी यही जॉर्डन बड़ा होकर आर्मी में एक अच्छा ऑफिसर बन गया. सोचो. आणि हा जॉर्डन मोठा होऊन आर्मी मध्ये एक मोठा ऑफिसर झाला. मेरे ख्याल से लेफ्टिनेंट कर्नल शायद कोई एक बड़ा पदवी है आर्मी में. लेफ्टनंट कर्नल हे एक मोठं पद आहे आर्मी मध्ये. तो तो उसको क्या हो गया, तो अभी जॉर्डन को कोई बुलाएगा तो लेफ्टिनेंट कर्नल जॉर्डन करके उसका नाम रहेगा. आणि मग जॉर्डनला ज्या वेळेला कोणी बोलवेल त्यावेळेला लेफ्टनंट कर्नल जॉर्डन हे त्याचं नाव राहील. लेकिन ये उसका नाम बोलते समय में लेफ्टिनेंट जॉर्डन उसका नाम है, लेकिन लेफ्टिनेंट कर्नल वो एक शीर्षक है, एक पदवी है, एक अधिकार है. आणि त्याचं नाव जॉर्डन आहे पण लेफ्टनंट कर्नल जे आहे तो एक शीर्षक आहे, त्याचा अधिकार आहे. तो आर्मी में कोई भी जॉर्डन को देखे ए कर्नल कैसा है ऐसा बोलेगा उसको? आणि जॉर्डनला कोणी आर्मीमध्ये बघून हे कर्नल कसा आहे असं म्हणेल का? आप लोग आर्मी में नहीं, इसलिए ये जोक आप समझे नहीं. आणि आर्मीमध्ये तुम्ही नाही म्हणून हा जोक तुम्हाला समजला नाही. लेकिन जो आर्मी में यानी कि जो अधिकार में रहेगा वो लोग जल्दी समझेंगे. हमारे ऊपर का जो अधिकारी रहेगा उनको हम सर देकर दर्जा देकर, क्योंकि उनका नाम में वो सर का एक शीर्षक, एक पदवी, वो एक नियुक्ति है. आणि आपल्या वरचे जे कोणी अधिकारी आहे त्यांना सर किंवा साहेब म्हणणं हे त्यांना एक नेमून ठेवलेलं आहे. उसी तरह मसीह करके एक नाम में उसको दबाना नहीं, वो एक शीर्षक है, एक पदवी है. आणि ख्रिस्ती म्हणून त्याला एक नाव म्हणून त्याला खालचा दर्जा द्यायचा नाहीये तर ते एक शीर्षक आहे, ती एक नेमणूक आहे. वो एक नियुक्ति, प्रभु ने वो नियुक्ति दे, पिता परमेश्वर ने उसको नियुक्ति देकर उसको दुनिया में भेजा. आणि पिता परमेश्वराने त्याला ठरवून किंवा नेमून जगामध्ये पाठवलं. तो इसके लिए जब भी हम लोग यीशु मसीह करके बोलते समय में अयो हम लोग हमारा शब्द में अगर उनको इज्जत देकर, उनको गौरव देकर अगर नहीं बुलाएंगे तो हम उनको नाम बुलाते समय में भी अयोग्य रीति से, यानी कि उनको निंदा करते हुए भी हम नाम अगर ले सकते हैं, अगर हमने सही अर्थ नहीं समझा तो. आणि ख्रिस्ती शब्दाचा अर्थ न घेता आपण प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू येशू ख्रिस्त म्हणून जर हाक मारतो तर त्याच्याद्वारे सुद्धा आपण प्रभूची निंदा करतो. प्रभु ने जब चेलों को जब प्रार्थना करने सिखाते समय में उधर जब पहला शब्द उधर क्या कहता है, हे स्वर्गीय पिता, उसका 5:6-9 में उसका सिर्फ शुरुआती भाग पढ़ना. मत्ते 6 अध्याय त्याचं 9 वचन त्याचा सुरुवातीचा भाग. हे हमारे पिता हाँ. तू जो स्वर्ग में है हाँ. तेरा नाम पवित्र माना जाए. तेरा नाम पवित्र माना जाए. आणि तुझं नाव पवित्र मानलं जावं. यानी कि पिता का नाम को हम ऐसे ही उठाकर कुछ भी करके बोल सकते हैं क्या? आणि पित्याचं नाव असंच आपण घेऊ शकतो का? वो पिता एक नाम, पिता करके नाम है. आणि पिता एक नाव आहे. पिता करके नाम में बोलेगा तो कितने लोग समझेंगे मालूम नहीं. उनका नाम है पिता. आणि त्याचं नाव आहे पिता. हम लोग घर पे हमारे पिताजी को पिताजी करके बोलते हैं, वो उनका वो प्रेम और शिक्षक की रीति में बोलते हैं, लेकिन उनका नाम पिता नहीं रहता हमारा घर का पिताजी, लेकिन हमारा स्वर्गीय पिता का नाम पिता है. आणि आपण आपल्या घरामध्ये आपल्या वडिलांना एक शीर्षक देऊन म्हणतो पिताजी किंवा वडील,
पण पिता परमेश्वराचं जे नाव आहे ते शीर्षक नाहीये, तर हे त्याचं नाव आहे. शीर्षक भी है प्लस नाम है. शीर्षक पण आहे आणि नाव पण तो आहे. हम अपने भूमि में हमारे शारीरिक पिताओं को हम लोग जब पिताजी करके बुलाते समय में इज्जत देकर आदर देकर बुलाते हैं, उसी तरह स्वर्गीय पिता को कैसा बुलाना चाहिए, तेरा नाम पवित्र ठहरना चाहिए. वो नाम बुलाते समय में हमको समझना चाहिए कि मैं किसको मैं पुकार रहा हूं. आणि आपण या जगामध्ये राहत असताना आपण आपल्या वडिलांना पिताजी किंवा वडील किंवा पप्पा म्हणून हाक मारतो. त्याचप्रमाणे स्वर्गीय पित्याला ज्या वेळेला हाक मारतो त्यावेळेला आपण किती भय धरून त्याला आवाज द्यायला पाहिजे. उसी तरह हमें वो यीशु मसीह का नाम करके बुलाते समय मसीह करके वो नाम का, वो पदवी का, वो मूल्य था, वो बहुत ही भयंकर भयानक है. वो हमको आने वाले युग में मालूम पड़ेगा. आणि त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताला ख्रिस्त म्हणून हाक मारतो त्यावेळेला त्या ख्रिस्त शब्दाचा अर्थ जो आहे तो किती गहन आणि किती महत्वपूर्ण आहे ते येणाऱ्या युगामध्ये आपल्याला समजेल. वो बातें सिर्फ अभी स्वर्गदूत लोग, बाकी जीवी लोग देखते हैं. जब वो बहुत दुष्टात्मा से भरा हुआ एक व्यक्ति के पास, जब वो इंग्लिश में लीजन कहते हैं, लेगियोन करके, उसके पास जब वो आया, सारे दुष्टात्मा लोग प्रभु को देखकर डर गया. ओ महान परमेश्वर का महान पुत्र, अब हमें इतना जल्दी न्याय करने क्यों आए. आणि मग ज्या एक व्यक्ती होता की ज्याच्यामध्ये पुष्कळ दुष्टात्मे होते, त्या दुष्टात्म्यांच्या जवळ प्रभू येशू ख्रिस्त आला. त्यावेळेला ते सर्व दुष्टात्मे प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणू लागले की हे ख्रिस्ता, तू वेळेच्या अगोदर आमचा न्याय कराव्यास का आला. तो स्वर्गीय जीवी को, आत्मिक जीवी को सब यीशु मसीह का वो नाम का, पदवी का श्रेष्ठता मालूम है. आणि जे स्वर्गीय आणि आत्मिक जीवी आहे त्यांना सगळ्यांना ख्रिस्त या शब्दाचा अर्थ, त्याचं महत्व त्यांना माहित आहे. आज कलीसिया उनका नाम का महत्व अभी कलीसिया जीवन में सीखते जा रहे हैं और उनको उसी रीति में आदर दे रहे हैं. आणि कलिसिया जी मंडळी जी आहे, मंडळीच्या लोकांना त्या मंडळी या शब्दाचा अर्थ जो आहे ते समजत आहे, शिकत आहे. लेकिन बाकी लोग, आणि इतर लोक, उन लोग नहीं दे रहे ना. आणि त्यांना नाही माहित. उनके लिए एक दिन नियुक्त करके रखा है ना. त्यांच्याकरता एक दिवस नेमलेला आहे. फिलिपियों का पुस्तक 2 अध्याय में क्या पढ़ते हैं हम. फिलिपकराचं पत्र 2 अध्यायामध्ये आपण काय यीशु वाचतो? मसीह के नाम में येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वर्ग में, स्वर्गामध्ये, भूमि में पृथ्वीवर और अधोलोक में आणि अधोलोकात सब लोग प्रभु यीशु मसीह बोलकर घुटने टेक कर उनका नाम को बोलकर दंडवत करेगा. आणि सर्व लोक प्रभू येशू ख्रिस्ता समोर गुडघे टेकून त्याला नमन करतील. वो है उनका नाम का उतना बड़ा पावर उसमें. आणि ते आहे त्याच्या नावामध्ये एवढं असलेलं सामर्थ्य. उस मसीह में हमें जोड़ा है. आणि त्या ख्रिस्तामध्ये आपल्याला जोडलेलं आहे. इसके लिए वो व्यक्ति जो मसीह है, उनका मूल्यता अगर नहीं समझेंगे, उनको अगर हम मूल्यता नहीं देंगे, हम लोग कितना भी मसीह है करके बोलेंगे, क्रिश्चियन है करके बोलेंगे, तो हम लोग अन्य जाति से ज्यादा फर्क नहीं रहेगा हमारा. आणि ख्रिस्ती या शब्दाला जी किंमत द्यायला पाहिजे ती किंमत जर आपण देत नाही, तर आपण किती स्वतःला ख्रिस्ती म्हटलं तरी सुद्धा आपण एक परराष्ट्रीय प्रमाणेच आहोत. हम जानते हैं कलीसिया में 3 प्रकार के लोग हैं. पहला कोरिन्थियर, 2 अध्याय, 3 अध्याय के आधार पर हम लोग जानते हैं. ये आपको मालूम है, इसलिए मैं वाक्य नहीं ले रहा. आणि आपल्याला ठाऊक आहे पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याच्या 3 अध्यायामध्ये मंडळीमध्ये सुद्धा 3 प्रकारचे लोक वहां आहेत. पर आत्मिक लोग है, स्वाभाविक लोग है और शारीरिक लोग है. आणि त्या ठिकाणी आत्मिक लोक आहे, स्वाभाविक लोक आहे आणि शारीरिक लोक आहे. स्वाभाविक लोगों को कितना भी समझाएगा वो लोग समझेंगे नहीं, क्योंकि नया जन्म नहीं हुआ है. आणि जे स्वाभाविक आहे त्यांना किती समजून सांगितलं तर ते समजणार नाही, कारण त्यांचा नवा जन्म नाही झाला. लेकिन फिर भी वो लोग कलीसिया में आते हैं. तरी ते मंडळीमध्ये येतात. उनको बोलकर फायदा नहीं है, आणि त्यांना बोलून फायदा नाहीये. लेकिन हमें बोलते रहना है. आणि आपल्याला सांगत वो राहायचं. लोग सुने या ना सुने, हमें बोलते रहना है. आणि त्यांनी ऐको किंवा न ऐको आपण सांगत राहायचं. लेकिन पौलुस जब कोरिन्थ कलीसिया को लिखते समय में वो कैसा कहता है, उसका 3 का 1 पढ़ना. हे भाइयों, हाँ मैं तुमसे इस रीति से बातें न कर सका हाँ जैसे आत्मिक लोगों से, हाँ. परंतु जैसे शारीरिक लोगों हाँ, से। कोरिन्थ कलीसिया का लोगों का अवस्था क्या है. वो लोग स्वाभाविक भी नहीं है, आत्मिक भी नहीं है, उसके बीच में फंसा हुआ शारीरिक दशा में है. आणि करंथीकराचे लोक जे आहेत ते आत्मिक सुद्धा नाहीये, स्वाभाविक लोक नाहीये, तर ते त्याच्यामध्ये फसलेले शारीरिक लोक आहेत. ये आज अभी हम लोग लवोदिकीय जमाने का खासियत क्या है. आणि लवोदिकेच्या काळाचं वैशिष्ट्य काय आहे. आत्मिक लोग जहां पर बढ़ना चाहिए वो कम होते जा रहा है, शारीरिक लोग जो कम होना चाहिए वो बढ़ते जा रहा है. ऐसा युग में हम जी रहे हैं. आत्मिक लोक जे वाढायला पाहिजे ते कमी होत आहे आणि शारीरिक लोक जे कमी व्हायला पाहिजे ते वाढत आहे. फिलाडेल्फिया युग में वैसा नहीं था. आणि फिलेडेल्फियाच्या काळामध्ये तसं नव्हतं. उस समय में शारीरिक लोग तो भाईचारा बोला था, प्रभु के प्यार के लिए बोला तो जान देने के लिए भी तैयार था. उतना आत्मिक भाई करके बढ़ते जा रहे थे.
आणि आत्मिक लोक म्हटलं तर बंधू प्रेमामध्ये ते आपला प्राण सुद्धा द्यायला तयार होते, एवढ्या आत्मिकतेमध्ये ते वाढत होते. तो जब शारीरिक लोग ये आत्मिक लोगों का प्रेम देखता तो उनके अंदर भी एक जलन आकर वो लोग भी आत्मिकता में अपने आप को समर्पण करता था. ऐसा था फिलाडेल्फिया का समय. आणि मग ज्या वेळेला शारीरिक लोक आत्मिक लोकांची ही कृती पाहत होते, त्यावेळेला त्यांचं मन जे आहे ते तुटून जात होते आणि मग ते सुद्धा आत्मिकतेमध्ये येत होते. अशा प्रकारे फिलाडेल्फियाच्या मंडळीची अवस्था होती किंवा त्या काळामध्ये राहणाऱ्या लोकांची अवस्था होती. लेकिन हम लोग अभी वो समय पार होकर अभी लेवोदिका का समय में आ चुके हैं. आणि तो काळ पार होऊन आता आपण लौदोकेच्या काळामध्ये आलेलो हम लोग आहे. अंत समय में आ चुके हैं. आपण शेवटल्या काळामध्ये अंत आलेलो समय आहे. में प्रभु कहता है कि अधर्म और बढ़ते रहेगा. आणि शेवटल्या काळामध्ये जे आहे ते अनीती जी आहे ते अधिक वाढत राहील. पाप उसका पूर्णता में और अधिक बढ़ते बढ़ते रहेगा. आणि पाप जे आहे ते त्याच्या पूर्णतेमध्ये अधिक अधिक वाढत राहील. ऐसे समय में क्या होगा? अशा वेळेला काय होईल? जो अपने आप को आत्मिक है बोलते हैं वो लोग बाहरी रूप से आत्मिक का सजावट दिखाएगा, लेकिन अंदर वो लोगों ने खोखला रहेगा, शारीरिक रहेगा. लोक दाखवतील की आम्ही आत्मिक आहे, ते बाहेरून दाखवतील आत्मिक आहे, पण आतमध्ये ते एकदम पोकळ और राहतील. ये सब ये लोगों का तादाद बढ़ते जा रहा है. आणि अशा लोकांची संख्या जी आहे ती वाढतच आहे. उन लोगों को मसीह नहीं चाहिए, मसीह के नाम में चिन्ह चमत्कार मिल गया बहुत काफी है. त्यांना ख्रिस्त नको आहे, ख्रिस्ताच्या नावामध्ये चिन्ह चमत्कार मिळाला पुरेसा आहे. ये लोग चिन्ह चमत्कार का फायदा उठाने के लिए यीशु को मसीह और प्रभु बोलने के लिए तैयार रहेगा, लेकिन वो अधिकार और पदवी में समर्पण करने के लिए तैयार नहीं रहेगा. आणि चिन्ह चमत्कार पाहण्याकरता येशू ख्रिस्ताला ख्रिस्त म्हणून स्वीकारण्याची त्यांची तयारी राहील, पण त्याच्या त्या सामर्थ्याच्या समोर स्वतःला समर्पण करणार नाही. हाँ, लेकिन क्यों वो लोग क्यों यीशु को मसीह या प्रभु करके बोलेंगे? क्योंकि चिन्ह चमत्कार मिलेगा, उनका शरीर में कुछ लाभ होगा, वो सब बातों के लिए जाएंगे. आणि येशूला प्रभू आणि ख्रिस्त म्हणून ते का म्हणतील? कारण त्यांच्या शरीरामध्ये त्यांना आरोग्य मिळेल, चिन्ह चमत्कार पाहायला भेटेल. दूसरा तिमोथी में हम जब पढ़ते हैं, जब वो मसीह विरोधी जब आएगा, सॉरी दूसरा तेसलोनी में दुसरं तेसलोनिकरांचं उसका पत्र, दूसरा अध्याय, त्याचा दुसरा अध्याय उधर उसका 9 और 10 पढ़ेंगे 9 आणि 10 वचन. और 11, 9, 10, 11 या. उस अधर्मी का आना शैतान के कार्य के अनुसार हाँ। सब प्रकार की झूठी सामर्थ हाँ। और चिन्ह और अद्भुत काम के साथ हाँ। और नाश होने वाले के लिए हाँ। अधर्म के सब प्रकार के धोखे के साथ होगा, हाँ। क्योंकि उन्होंने सत्य से प्रेम नहीं किया, हाँ। जिससे उनका उद्धार होता. हाँ। इसी कारण परमेश्वर उनमें एक भटका देने वाली सामर्थ को भेजेगा हाँ। कि वे झूठ की प्रतीति करें. हाँ, ये नाशवान व्यक्ति का दूसरा नाम क्या है? आणि या नाश होणाऱ्या व्यक्तीचं दुसरं नाव काय आहे? उधर हमने अभी 9 में पढ़ा ना, जो अधर्मी नहीं, सॉरी, वो अधर्मी का दूसरा नाम क्या है? आणि जो अधर्मी आहे त्याचं दुसरं नाव काय आहे? मसीह विरोधी, ख्रिस्त विरोधी. एंटी क्राइस्ट. ख्रिस्त विरोधी. मसीह विरोधी म्हणजे मतलब मसीह के विरुद्ध, मसीह विरोधी मतलब मसीह के विरुद्ध कार्य करना. आणि ख्रिस्ताच्या विरोधात काम करणारा तो ये आदमी क्या करेगा? हा मनुष्य काय करेल? झूठे सामर्थ्य से झूठे चिन्ह चमत्कार करेगा. आणि खोट्या सामर्थ्याने खोटे चिन्ह चमत्कार जो करेल. शारीरिक विश्वासी है आणि जो शारीरिक विश्वास वो आहे, ये सब बातें देखकर उत्सुकता में उसके पीछे जाएगा. आणि या सर्व गोष्टी पाहून त्याच्या पाठीमागे जाईल. मतलब उसके पीछे जाते समय में वो लोग किसका विरोध कर रहे हैं? आणि ते त्याच्या पाठीमागे जात असताना कोणाचा विरोध मसीह करत का आहे? विरोध कर रहे हैं वो लोग. ख्रिस्ताचा विरोध करत राहत. और ये बात तो यूहन्ना उसी पहला यूहन्ना में कहता है ना, हमारा अभी मसीह विरोधी है, बहुत सारा मसीह विरोधी अभी है, उसका आत्मा अभी भी कार्य कर रहा है. आणि पहिल्या योहानामध्ये योहान असं म्हणतो ना की आताच ख्रिस्त विरोधी खूप उभे राहिलेले आहे आणि त्यांचा आत्मा त्याच्यामध्ये कार्य करत आहे. क्यों वो लोग कर रहे हैं? ते का करत आहे? एक ही कारण है, एकच कारण आहे. वो लोग मसीह को मूल्य और प्रधान स्थान नहीं दे रहे. इसके आणि लिए ख्रिस्ताला जे महत्व द्यायला पाहिजे आणि जे स्थान द्यायला पाहिजे ते देत नाहीये. अगर मसीह हमारे जीवन में पहला पैलौठा या प्रधान या मुख्य बन जाएगा आणि आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान जे आहे ते ख्रिस्ताला मिळालं तो सब काम अपने आप से ही हो जाएगा. आणि सर्व काम आपल्या आपच होतील. उदाहरण में उदाहरण हमने द्यायचं. यूहन्ना का पुस्तक 14 अध्याय में 15 है क्या, जो डाली मुझ में बना रहेगा, 15 अध्याय, यस सॉरी, या वही फल होएगा. 15 वर्ष उसका 2-3 पढ़ना. तुम जो उस वचन के कारण जो उसका 4 तुम या. मुझ में बने रहो हाँ। और मैं तुम में. हाँ। जैसे डाली यदि दाग लता में बनी न रहे हाँ। तो अपने आप से नहीं फल देखो, अपने आप से नहीं फल फल, अपने आप से स्वभाव किसका स्वभाव है? आणि आपल्या स्वतःचा स्वभाव म्हणजे कोणाचा स्वभाव आहे? शारीरिक लोगों का स्वभाव. शारीरिक लोकांचा क्योंकि स्वभाव. शरीर में मन लगाना मृत्यु है. कारण शरीराचं चिंतन हे तर मरण आहे. जो डाली दाखरस में बना नहीं है उसमें जीवन आएगा क्या? आणि जो फाटा वेलामध्ये टिकून राहत नाही त्याच्यामध्ये जीवन राहील का? है ना.
वो मृत्यु का अवस्था है, फलवंत नहीं हो सकता। आणि त्याच्यामध्ये फळ येणार नाही. आज इसलिए हमें मसीह जीवन का फलवंत जीवन का अर्थ हमें समझना है। आणि म्हणूनच ख्रिस्ती जीवनाचं जे फलदायक अवस्था आपण समजून घ्यायची मैं आहे. ऐसा 10 पॉइंट निकाल कर आज से मैं कुछ कलीसिया में होता है उनका निंदा नहीं कर रहा, नया साल है ना, चलो ये साल का मैं एक 10 पॉइंट देता हूँ, वो 10 पॉइंट तुम लोग अगर सीख लेगा फलवंत हो जाएगा। ऐसा आपको सिखाकर अभ्यास करके शिक्षण देने छोटे बच्चों को जैसा पॉइंट्स देकर आपको शुरू करेगा तो कैसा चलेगा? वो सही रहेगा क्या? फायदा होगा, ज्ञान बढ़ेगा। आणि अशा प्रकारे आजच्या या नवीन वर्षामध्ये तुम्हाला 10 मुद्दे दिले की कशा प्रकारे फलदायक अवस्थेमध्ये जीवन जगायचं, आणि असे मुद्दे देऊन तुम्हाला त्याचा काय फायदा होईल का? फक्त ज्ञान वाढेल. हाँ, लेकिन अगर मैं ये व्यक्ति अगर मैं मसीह में बना रहेगा तो वो 10 पॉइंट जो हमको सिखाया गया अपने आप पूरा होते रहेगा। आणि मी जो व्यक्ती ख्रिस्तामध्ये राहिलो तर ते 10 मुद्दे आहेत ते आपोआप पूर्ण होतील. मसीह में बना रहने का विषय नहीं होने की वजह से शारीरिक लोगों का तादाद बढ़ते जा रहा है। आणि ख्रिस्तामध्ये राहण्याचा विषय नसल्या कारणाने जे शारीरिक लोक आहे त्यांची संख्या वाढत आहे. और ये बात परमेश्वर को बहुत गुस्सा देने वाली बात है, आणि ही गोष्ट परमेश्वराला खूप राग देणारी आहे. क्योंकि परमेश्वर ने जब पुत्र को भेजा, देवाने ज्या वेळेला पुत्राला पाठवलं, हम जानते हैं वो पापियों को बचाने के लिए भेजा, आणि आपल्याला ठाऊक आहे पापी लोकांना वाचवण्याकरता पाठवलं. लेकिन मैं उद्धार पाने के बाद मेरा समझ इतना ही है, प्रभु सिर्फ पापियों को बचाने के लिए आया। बस उसी ज्ञान में अगर मैं बैठा रहेगा तो मैं अभी भी बच्चा ही रहेगा, मैं अभी तक बढ़ोतरी नहीं पाया। आणि प्रभू फक्त पापी लोकांना वाचवण्याकरता आला, या ज्ञानामध्ये जर राहिलं तर मी अजून लहानच आहे, माझी वाढ झाली नाही. वो ज्ञान से अभी मुझे क्या करना है? बढ़ना है, आणि त्या ज्ञानाच्या पुढे जायचंय, आगे बढ़ना है। पुढे जायचंय. उसका अंत फल क्या है? आणि त्याचं फळ काय आहे? मैं एक दिन मसीह के जैसा अनुरूप हो जाऊंगा। आणि एक दिवस ख्रिस्ताच्या प्रतिमेचा मी होईल. रोमियो का पुस्तक 8वां अध्याय में हम क्या पढ़ते हैं? रोम त्याचा 8व्या अध्यायामध्ये आपण काय कि वाचतो? परमेश्वर ने हमको इसके लिए चुना, देवाने आपल्याला याकरता हमें निवडलं, संसार के निर्माण के पहले हमें नियुक्त करके रखा, आणि जगाच्या उत्पत्तीच्या अगोदर आपल्याला ख्रिस्तामध्ये त्याने निवडलं, ताकि हम लोग उसके पुत्र के रूप में, उसका 8 का 29 पढ़ेंगे। आणि त्याचा 8 अध्याय 29 वचन वाचा. जिन्हें उसने पहले से जान लिया है, हाँ, ये जाना कभी संसार के निर्माण के पहले ही प्रभु ने उनको जानकर नियुक्त किए हुए लोगों को, प्रभु उनको क्या इच्छा क्या था परमेश्वर का? देवाची इच्छा काय होती? उन्हें पहले से ठहराया भी हाँ कि उसके पुत्र के स्वरूप में हो, हाँ, बस उनके पुत्र के स्वरूप में हो। त्याच्या पुत्राच्या प्रतिमेचे व्हावं. तो परमेश्वर का फाइनल, वो परमेश्वर ने जो प्लान शुरू किया उसका फाइनल फल या रिजल्ट क्या होना चाहिए? आणि देवाने जी योजना तयार केली त्याचा शेवटी अनुमान काय राहिला पाहिजे? आखिरी में किस मुद्दे पर आखिर वो खत्म होता है बात? आणि शेवटी कुठल्या मुद्द्यावर येऊन ती गोष्ट थांबली पाहिजे? कि हम मसीह के रूप में अनुरूप होंगे, आणि ख्रिस्ताच्या प्रतिमेचे आपण व्हावं. तो वो बात तक अगर मैं नहीं पहुंच रहा हूं, अभी भी आधे शिक्षणों में पहला पाठ के बातों में अगर मैं फंसा हुआ तो मैं अभी भी बचपना कर रहा हूं, जिद कर रहा हूं, मसीह में बढ़ने का मुझे इच्छा नहीं है। आणि अजूनही मी पहिल्याच गोष्टीमध्ये जर राहतो तर आपल्याला ख्रिस्तामध्ये वाढण्याची इच्छा नाहीये. इसके लिए मैं क्या करना चाहिए? आणि याकरता मी काय करायला पाहिजे? मसीह ने किस मूल्यता में परमेश्वर ने मसीह को भेजा, उनका उद्देश्य क्या है, वो आखिरी का जो बड़ा प्लान क्या है, वो बात समझना चाहिए। उसके लिए हम मसीह बन गए, विश्वासी बने। आणि पिता परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये मनुष्य बनून का पाठवलेलं, त्याचा शेवटी त्याच्या पाठीमागं उद्देश काय आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे, आणि त्याच्याकरता आपण ख्रिस्ती आहोत. हम लोग कोलोसे का पुस्तक उसका पहला अध्याय है, कलसीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय उसका 9 और 10 पहला पढ़ेंगे। 9 आणि 10 वचन पहिले वाचा. इसीलिए जिस दिन से हाँ, यह सुना है, हम भी तुम्हारे लिए यह प्रार्थना और विनती करना नहीं छोड़ते हाँ। कि तुम सारे आत्मिक ज्ञान और समझ सहित हाँ। परमेश्वर की इच्छा की पहचान में हाँ, वो बस वो वहां पर एक शब्द है, परमेश्वर की इच्छा का ज्ञान। परिपूर्ण हाँ, पर वो मराठी में कैसा है? परमेश्वर का इच्छा का ज्ञान। पढ़ो, मराठी बाइबल है तो 9 वाक्य 9 पढ़ो। मराठी बाइबल नहीं है किसी के पास? ओके, तो वो शब्द ये है, परमेश्वर का इच्छा का वो ज्ञान, ये बात सबको मिले, ये बात था पौलोस का प्रार्थना। आणि परमेश्वराच्या इच्छेचं ज्ञान प्रत्येकाला मिळावं हे पौलाची प्रार्थना. जिन लोगों को ये इच्छा का ज्ञान मिलेगा, आणि ज्या लोकांना या इच्छेचं ज्ञान भेटेल उनके अंदर क्या हो गया? वाक्य 10। हाँ, ताकि देखो, ताकि मतलब क्या? ऊपर एक शर्त लिखा है, वो क्या है? कि हमें परमेश्वर का ज्ञान का इच्छा को समझे, ताकि तुम्हारा चाल चलन हाँ देखा, हमारा चाल चलन प्रभु के योग्य हो।
हाँ देखा, आज मैं रोज आकर आप लोगों को बोल रहा हूं हम लोग योग्य रीति से चलना चाहिए, योग्य रीति से चलना चाहिए, ये मैं आपको रोज बोलते जा रहा हूं, लेकिन उसका उद्देश्य क्या है? वो पॉइंट की मेरा चाल चलन कब सही होगा, आणि माझी जी वागणूक आहे ती योग्य प्रकारे केव्हा होणार? कब होगा? जब मेरे अंदर परमेश्वर का ज्ञान का वो इच्छा वो जब प्रकट होगा, प्रकाश में होगा, तो अपने आप क्या होगा? ताकि मैं योग्य रीति से चलूं। तुम लोग चलो करके नहीं बोल रहे, तुम लोग ज्ञान के लिए तुम लोग इंतजार करो, वो पौलुस का आग्रह है। परमेश्वराच्या ज्ञानाची जी इच्छा आहे ते समजून घेण्याकरता, ते ज्ञान मिळण्याकरता तुम्ही इच्छा धरा. हाँ, आगे और वह सब प्रकार से प्रसन्न हो सब प्रकार से प्रसन्न हो, और तुम में हर प्रकार का भले कार्य, भले कामों का फल लगे. देखो फल लगे, देखो फल हमेशा किस पर आधारित है? पेड़ पर, दाखरस पर बने रहने पर है. आणि फळ कशाला आधारित आहे? तर वेलामध्ये जडून राहिल्यामुळे. हम लोग फल उत्पन्न करने में कॉन्सेंट्रेट करेगा और बने रहने पे अगर हम लोगों ने ध्यान नहीं दिया तो कोई फायदा नहीं. आणि फळ आपण कशा प्रकारे देऊ याची जर आपण इच्छा करत राहिलो, त्याच्यावर लक्ष केंद्रित करत राहिलो आणि आपण वेलामध्ये आहोत का नाही किंवा आपण ख्रिस्तामध्ये आहोत का नाही याच्याकडे जर आपण लक्ष लावलं नाही तर आपल्याकडून फळ पण येणार नाही. देखो फलवंत के लिए ही लक्ष्य, हमारा फाइनल लक्ष्य फलवंत होना ही है. आणि मुझे गलत नहीं समझना. उद्देश जो आहे तो आपण फलदायक अवस्थेमध्ये राहणं हाच हमें आहे. क्योंकि परमेश्वर फल देखेगा, कारण परमेश्वर फळ पाहणार आहे. लेकिन फल होगा कैसे? आणि फळ येणार कसं? मेरा पॉइंट वो है, फल कैसे होगा? मसीह में बनेगा तो. आणि ख्रिस्तामध्ये राहिलो तरच फळ येणार. क्योंकि वो एक सिद्धांत है, वो कारण तो एक सिद्धांत आहे. मसीह में बन गया तो फल आएगा ही आएगा. आणि ख्रिस्तामध्ये राहिलं तर फळ येणारच येणार. वही है मसीह का सुंदरता. आणि ते आहे ख्रिस्ताची क्योंकि सुंदरता. वो किसी को निष्फल होने देगा ही नहीं. आणि ते कोणाला निष्फळ राहू देणार नाही. प्रभु क्या बोला? हे बोझ से दबे हुए लोगों, आणि हे कष्ट आणि भारक्रंत जड हो, मेरे पास आओ. मजकडे या. क्या मैं क्या करूंगा? मी काय करणार? मैं तुम्हें विश्राम दूंगा. आणि मी तुम्हाला विसावा देईल. यानी कि प्रभु के पास आने के बाद यदि कोई विश्राम नहीं पाया तो किसका गलती है? आणि प्रभूकडे आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला जर विसावा भेटत नाही तर मग चूक कोणाची आहे? हाँ? प्रभु का है. प्रभूची. क्योंकि प्रभु ने बोला ना, कारण प्रभूने म्हटलं प्रभु ना. ने बोला बोझ से दबे हुए मेरे पास आओ. आणि प्रभूने म्हटलं हे कष्टी भारक्रंत जन हो, तुम्ही सर्वजण मजकडे या. अभी मैं क्या करना चाहिए? आणि मी काय करायला पाहिजे? मैं बोझ से दबा हो क्या है नहीं, पहले मुझे वो देखना चाहिए. आणि पहिले मला हे पडताळायचंय की मी कष्टी आणि भारक्रंत आहे का. अगर मैं बोझ से दबा हुआ नहीं हूं तो मुझे मसीह का जरूरत नहीं है ना. आणि जर माझ्यावर भारच नाही तर मला ख्रिस्ताकडे जाण्याची गरज नाही. शारीरिक लोगों का खासियत क्या है? आणि जे शारीरिक आहे त्यांचं वैशिष्ट्य काय आहे? लगोदो का कलीसिया क्या कहता है? आणि जे लौकिकीची मंडळी ते काय म्हणते? हम लोग धनवान है, आपण श्रीमंत हम आहोत लोग संपन्न है, आणि आपल्याकडे विपुल काही आहे हम लोग सब बातें देख सकते हैं, आणि सर्व काही आम्ही पाहू शकतो हमें कोई बात की कमी नहीं. आणि कुठल्या गोष्टीची कमतरता नाही. प्रभु क्या कहता है? प्रभु काय म्हणतो? तुम लोग अंधे हो, तुम्ही आंधळे तुम आहात लोग दरिद्र हो, आणि तुम्ही गरीब तुम आहात एकदम मिserable, एकदम घृणित अवस्थे में हो. आणि एकदम घृणित अवस्थेमध्ये आहात. अगर ये बात लवोदिकिया का कलीसिया पहचान लिया तो किधर जाएगा? आणि लौकिकाच्या लोकांनी हे जर ओळखलं तर ते कुठे जातील? जो हमको संपूर्ण करने वाला, हमारे अंधे आंखों को ज्योति देगा, हमारा दरिद्र अवस्था को धनी करने वाला, उसके पास जाएगा तो हमारा अवस्था बदलेगा. ये पॉइंट पर हमें आना है. आणि मग असं जर लौकिकाच्या लोकांनी ओळखलं तर मग ते कुठे जातील? तर जो आंधळ्यांना दृष्टी देणारा, प्रकाश देणारा, जे दरिद्र आहे त्यांना श्रीमंत करणारा आणि अशा प्रकारे अवस्थेमध्ये राहणाऱ्या लोकांना जो परिपूर्ण करणार आहे त्या ख्रिस्ताकडे जातील. यही पॉइंट के लिए परमेश्वर ने मसीह को भेजा. आणि या मुद्द्याकरता ख्रिस्ताला पिता परमेश्वराने पाठवलं. इसके लिए पहला परमेश्वर ने क्या किया? आणि त्याकरता पिता परमेश्वराने पहिले काय केलं? उनको पहला व्यवस्था दिया. आणि त्यांना पहिले नियमशास्त्र दिलं. व्यवस्था का खासियत क्या मालूम है? आणि नियमशास्त्राचं वैशिष्ट्य काय आहे? हम लोग कुछ अपने सामर्थ्य कर सकते हैं, आपण आपल्या सामर्थ्याने करू शकतो. लेकिन लोग क्या बोलना चाहिए था? लोकांनी काय म्हणायला पाहिजे प्रभु होतं? आप जो बोल रहे हैं हमसे असंभव है. आणि प्रभू तू जे काय करायला सांगत आहे ते आमच्याकडून अशक्य आहे. वचन पहला पत्रोस में कहता है पवित्र रहो जैसा मैं पवित्र हूँ. बाकी आप लोग को मालूम है. आणि पहिले पेत्र 3 अध्याय 3 वचन मध्ये जसं लिहिलंय की जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र राहा. ये हमें करना है क्या? आपल्याला हे करायचं आहे का? करना है. करायचं आहे. हमसे संभव है क्या? आपल्याकडून ते शक्य आहे का? नहीं. नाही. ये पॉइंट पर आना है. आणि ह्या मुद्द्यावर यायचंय. उसके लिए क्या करना पड़ेगा? त्याच्याकरता काय करावं लागेल? जो हमें पूर्ण कर सकता है, जो हमें पवित्र कर सकता है, उसके पास आना है. आणि जो आपल्याला परिपूर्ण करू शकतो त्याच्याकडे आपल्याला यायचंय. इब्रानियों 10:10 में हम क्या पढ़ते हैं? इब्रिकराचं पत्र 10 अध्याय त्याचं 10 वचन काय सांगतं? प्रभु यीशु मसीह के एक बलि के द्वारा आणि येशू ख्रिस्ताच्या एका बलिदानाच्या द्वारे पढ़ेंगे. उसी
हाँ। पवित्र किए गए हैं। हम लोग पवित्र किए गए हैं। आणि आपण पवित्र केलो गेलो आहोत. तो अभी पत्रोस का वो वाक्य पढ़ने के बाद जब मैं उसके साथ साथ इब्रानियों का ये वाक्य भी पढ़ेगा तो क्या होएगा? आणि मग इब्रिकराचं हे वचन वाचतो त्यावेळेला काय होणार? मैं तुरंत उस प्रभु के पास आऊंगा, क्योंकि उसका एक बलिदान प्रभु ने तो ऑलरेडी एक बलिदान कर दिया है. अगर मैं मसीह में आ गया तो वो पवित्रता का अनुभव में आनंद में उठा सकता हूं. आणि आपण जर ख्रिस्तामध्ये आलो तर त्या पवित्रीकरणाचा जो आनंद आहे तो आपल्याला मिळू शकेल. इसके लिए प्रकटीकरण का पुस्तक उसका 22वां अध्याय में आणि म्हणूनच प्रकटीकरणाचं पुस्तक त्याच्या 22 अध्यायामध्ये प्रभु ने पूरा 21 अध्याय तक पूरा भविष्यवाणी का बातें बताने के बाद आणि 21 अध्यायपर्यंत प्रभूने सर्व भविष्यवाणी सांगितल्यानंतर यानी कि सब आगे की बातें, सब होने वाला सब बातें बोलने के बाद उसका 22 का 11 में देखो क्या कहता है. 22 अध्याय 11 वचनामध्ये प्रभू काय म्हणतोय? जो अन्याय करता है हाँ. वो अन्याय ही करता है. अन्याय करना है मतलब वो क्या करना चाहिए? वो अन्याय मतलब क्या है? अन्याय याचा अर्थ काय आहे? वो उसको अन्याय को अर्थ को हम कैसा समझेंगे? आणि अन्याय या शब्दाचा अर्थ आपण कसं काय समजणार? हमें एक बात, ये एक बहुत सीरियस शब्द है अन्याय करके. आणि अन्याय हा शब्द खूप गंभीर आहे ये एक विश्वासी के लिए है ये शब्द. आणि हा विश्वासणाऱ्या करता आहे. मैं विश्वास में आने के बाद मी विश्वासामध्ये मैं आल्यानंतर अभी मेरा संपूर्ण जीवन प्रभु पर आश्रय करना चाहिए, आणि मी माझं संपूर्ण जीवन प्रभूवर आश्रयित ठेवलं क्योंकि पाहिजे. प्रभु ने मरा तो मेरा आत्मा प्राण और शरीर सबको खरीद लिया है. आणि प्रभू मेल्यानंतर माझा आत्मा, प्राण आणि शरीर जे आहे सर्व विकत घेतलं. पहला कोरिन्थियर 6 अध्याय में हम क्या पढ़ते हैं? हम प्रभु के मंदिर है. अभी हम खुद के नहीं प्रभु के हैं. आणि पहिले करंथीकराचं पत्र 6 अध्यायामध्ये आपण काय वाचतो की आपण परमेश्वराचं मंदिर आहोत. आता आपण स्वतःचे नाही तर प्रभूचे आहोत. है ना? अभी हम खुद के, अभी हम हमारे नहीं प्रभु के हैं. आणि आता आपण स्वतःचे नाही तर प्रभूचे तो आहोत. ये विश्वासी प्रभु के हो जाने के बाद उसका जिम्मेदारी क्या है? मसीह में बने रहकर जीना. आणि एक व्यक्ती ख्रिस्ताचा झाल्यानंतर त्याची जबाबदारी ही आहे की त्याने ख्रिस्तामध्ये राहणं. लेकिन विश्वासी, शारीरिक विश्वासी क्या कर रहे हैं? आणि जो शारीरिक विश्वासही तो काय करतो? जो बातें करना चाहिए था वो नहीं कर रहा. आणि ज्या गोष्टी त्याने करायला पाहिजे तो नाही करत. तो वो परमेश्वर के खिलाफ क्या कर रहा है? अन्याय कर रहा है. आणि तो परमेश्वराच्या विरोधात अन्याय करत आहे. मैं, प्रभु ने मेरे लिए जान दिया, अभी मेरा जीवन प्रभु का है, इसलिए मैं आज से मैं प्रभु के लिए ही जीऊंगा. ये नियुक्ति पाकर, ये बात को मैं ठहरा कर सदा में जीना चाहिए प्रभु का आगमन तक. ऐसा विश्वासी अपना मनमानी में, शरीर का भोग विलास में जीने वाला विश्वासी क्या कर रहा है? अन्याय कर रहा है. आणि मला प्रभूने विकत घेतलेलं आहे आणि आता मी प्रभूचा आहे आणि म्हणूनच मी प्रभू करता जीवन जगेल हे सर्व माहीत असताना जो विश्वासू अशा प्रकारे करत नाहीये तर तो काय करतोय? तो परमेश्वराच्या विरोधात अन्याय करत आहे. प्रभु क्या कहता है? प्रभू काय म्हणतो? जो अन्याय कर रहा है अन्याय करता अन्याय है. करो. फिर आगे, और जो मलिन है हाँ, वो मलिन बना जो रहे. पाप को स्पर्श करेगा वो क्या हो गया? मलिन हो गया. मतलब मैं विश्वासी हूं, मैं पाप से दूर रहना चाहिए था. जो बातें प्रभु ने बोला कि अपवित्र बातों से दूर रहो, उस बातों से मैं दूर रहना चाहिए था, मैंने वो नहीं किया, मैंने मलिन किया. अभी क्या हो गया? मैं, अभी तू प्रभु बोल रहा, तू रहे वैसे ही. अभी आणि जो कोणी विश्वासू आहे त्याने पापापासून दूर राहायला पाहिजे होतं, पण जो कोणी पापापासून दूर राहत नाही त्याने स्वतःला एकदम अशुद्ध असं करतो. आणि अशा अशुद्ध व्यक्तीला प्रभू असं म्हणतो, जो अशुद्ध आहे त्याने अशुद्धच राहावं. नहीं, इसका अर्थ बहुत सारा है, बस ये एक अलग रीति से मैं बता रहा हूँ. आणि याचे अर्थ खूप काही आहे पण एक वेगळ्या रीतीने सांगत आहे. हाँ, फिर उसके बाद जो धर्मी है, और जो धर्मी है हाँ. वो धर्मी बना रहे. उसका मतलब मसीह में आने के बाद आज से मेरा जीवन मसीह के लिए होना चाहिए, ये है धर्म की बात. आणि ख्रिस्तामध्ये आल्यानंतर माझं जीवन ख्रिस्ता करता राहायला पाहिजे ही आहे नीतीची गोष्ट. पहला उसका राज्य और धार्मिकता को खोजो. आणि सगळ्यात पहिले त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्याकरता झटा. जो प्रभु को खोजता है वो धर्म का कार्य करता है. आणि जो प्रभूचा शोध घेतो तो नीतीचं काम करतो. ऐसे लोगों को प्रभु क्या कह रहा है? अशा लोकांना प्रभू काय म्हणत आहे? तू अगर धर्म का काम करे, यानी प्रभु के लिए, राज्य के लिए तू धर्म का कार्य कर, तू और क्या करो आगे? वही काम करते रहो आगे. आणि प्रभूच्या राज्याकरता तू नीतीचं जे काम करत आहे तेच काम करत राहा. और फिर जो, और जो पवित्र है हाँ. वो पवित्र बना रहे. हाँ, यानी कि क्या? प्रभु बहुत जल्दी आने वाला है. वो आशा मेरे अंदर बढ़ते रहते समय में मैं क्या कर रहा हूँ? मैं अपने आप को पवित्र संभाल के रख रहा हूँ. मैं मसीह में अपने आप को छुपा के रख रहा हूँ. आणि प्रभूचं आगमन खूप जवळ आहे हे जाणून घेऊन ख्रिस्ताला मी माझ्या हृदयामध्ये ठेवत आहे आणि स्वतःला पवित्र ठेवत आहे. अभी मैं क्या करना चाहिए? आता मी काय करायला पाहिजे? जब तक प्रभु नहीं आता मसीह के साथ में लिपटा रहो. आणि जोपर्यंत ख्रिस्त येत नाही तोपर्यंत ख्रिस्तासोबतच जडून राहणं. है ना? अब ये अन्याय करने वाला कैसा बच सकता है? बच सकता है क्या? आणि जो अन्याय करत आहे तो वाचू शकेल का? जो मलिन है वो शुद्ध हो सकता है क्या? आणि जो अशुद्ध आहे तो शुद्ध होऊ शकतो का?
अभी समय है। आता वेळ आहे। अगर तू अन्याय कर रहा है तो आणि जर तू अन्याय करत आहे तर जल्दी उसका राज्य और धार्मिकता को खोजो। आणि लवकरच त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व तो मिळवण्याकरता तू जा। अन्याय से हटकर धर्म का रास्ता पे चलेगा। आणि तू अन्यायापासून दूर होऊन न्यायाकडे येशील। यदि अगर तू मलिन है तो आणि जर तू अशुद्ध आहे प्रभु यीशु मसीह का लहू हमारे लिए बह चुका है। आणि येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याकरता सांडवण्यात उस आलेलं प्रभु आहे। यीशु मसीह में आओ, आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ये मसीह में बन जाओ, आणि ख्रिस्तामध्ये राहा। तो तू क्या होगा? मग काय होणार? जो मसीह में वो शुद्ध है। आणि जे ख्रिस्तामध्ये आहे ते शुद्ध आहे, पवित्र आहे। और वचन कहता है जो शुद्ध है और शुद्ध और पवित्र में बने रहो। मतलब प्रभु का आगमन तक वो मसीह को तुम मत छोड़ो। आणि प्रभूच्या आगमनापर्यंत ख्रिस्ताला सोडू नका। आज प्रभु ने हमारे लिए किया हुआ वो मूल्यता को हम लोग नहीं समझने की वजह से हम लोग गलती से गिर जाते हैं। आणि प्रभूने आपल्याकरता केलेलं जे कार्य आहे त्याचं महत्व आपण न समजता जीवन जगतो। इसलिए मसीह का मूल्यता को हमें समझना है। आणि म्हणून ख्रिस्ताचं जी किंमत आहे, महत्व आहे ते समजायचं आहे। वो है हमने कोलोसे का पुस्तक पहला अध्याय में हमने पढ़ा। आणि ते आहे कलसीकराचं पुस्तक, त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण हमने पाहिलं। बोला क्या पढ़ा कि परमेश्वर का ज्ञान में यदि तुम बढ़ जाओगे, उसका प्रकाश अगर हमको मिल गया तो हम लोग पवित्रता में हम लोग चलेंगे, हम लोग योग्य रीति से चाल चलन हमारे अंदर शुरू हो जाएगा। आणि परमेश्वराच्या ज्ञानामध्ये जर आपण वाढलं तर पवित्रीकरणाची जी सुरुवात आहे ती आपल्यामध्ये सुरू होऊन जाईल। और फिर उसके ऐसा व्यक्ति क्या करेगा? वो उसका वाक्य 12 आणि त्याचं 12 वचन 1 का 12, 13 और 14। और पिता का धन्यवाद करते रहो, हाँ। जिसने हमें इस योग्य बनाया हाँ। कि ज्योति में पवित्र लोगों के साथ हाँ। निराश में सहभागी हो। हाँ। उसी ने हमें अंधकार के वश से छुड़ाकर हाँ। अपने प्रिय पुत्र के राज्य में प्रवेश कराया। हाँ, जिससे ये सब क्या है? अभी हमने 13 और 14 पढ़ा। उन्होंने हमें अंधकार के सामर्थ्य से बचाया, आणि अंधकाराच्या सामर्थ्यापासून त्याने आपल्याला बाहेर काढलं, फिर हमें पुत्र का राज्य में लाया, आणि पुत्राच्या राज्यामध्ये आणलं, और फिर हमें उनका लहू के द्वारा हमें छुटकारा दिया, आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे पापांची क्षमा दिली, छुटकारा दिया, और फिर पापों को क्षमा किया। आणि पापांपासून मुक्त केलं आणि पापांची क्षमा दिली। ये सब बातें क्या है? आणि या सर्व गोष्टी काय आहे? वाक्य 9 में हम पढ़ते हैं कि पिता परमेश्वर का वो इच्छा है। आणि 9 वचनामध्ये ज्याप्रमाणे पाहिलं की परमेश्वराची ही इच्छा आहे। यदि ये ज्ञान ये पहचान मुझे नहीं मिलेगा तो, आणि ही ओळख जर आपल्याला भेटणार नाही तर, यही बात मुझे समझ में नहीं आ रही, यीशु मसीह क्यों मेरे लिए मरा, यही बात मुझे नहीं जान रहा तो मेरा उद्धार ही नहीं हुआ ना। आणि येशू ख्रिस्त माझ्याकरता का मेला हेच जर मला समजलं नाही तर माझं तारण कसं काय होणार? इसलिए 2 कोरिन्थियों 4:4 में शैतान क्या कर रहा है? ये जगत का ईश्वर क्या करता है? आणि 2 कोरिन्थियराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये जगाचा ईश्वर सैतान काय करत आहे? और उन अविश्वासियों के लिए हाँ, ओके, एक मिनट, उधर एक्चुअली उन अविश्वासियों के लिए करके जो शब्द आया है, मराठी बाइबल नहीं है ना, ओके, वो अविश्वासी करके शब्द नहीं है उधर, वो एक्चुअली परिभाषा में गलत हुआ। उधर ऐसा आना चाहिए, वो उन लोगों के लिए जो विश्वास नहीं करता। हाँ, पढ़ो। त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणार। हाँ, विश्वास ना ठेवनारा, अविश्वासी करके शब्द अलग है और विश्वास ना ठेवनारा ये अलग है। आणि विश्वास न ठेवणारा हा शब्द वेगळा आहे, अविश्वासू हा शब्द वेगळा आहे। अविश्वासी मतलब जिसका नया जन्म नहीं हुआ है, आणि अविश्वासू म्हणजे ज्याचा नवा जन्म झाला नाही। और जो विश्वास ठेवनार नहीं, जो विश्वास नहीं रखता, उसका वो कौन है? विश्वासी, जिनको विश्वास मिला लेकिन विश्वास नहीं करता। आणि विश्वास न ठेवणारा म्हणजे काय की एक विश्वासू व्यक्ती की जो विश्वास ठेवत नाही। हाँ, दोनों में फर्क समझा? लेकिन हिंदी में पढ़ेगा तो क्या लगेगा? वो किसके लिए बोल रहे ऐसा लगेगा? पापियों के लिए बोल रहे ऐसा लगे, लेकिन ये पापियों के लिए नहीं, कोरिन्थी में पापी लोग नहीं, विश्वासी लोग हैं। आणि करंथीकराच्या मंडळीमध्ये पापी नाही तर विश्वासू लोक आहेत। इंग्लिश में क्या लिखा मालूम है? हैज ब्लाइंडेड हु डू नॉट बिलीव, जो विश्वास नहीं करता उन लोगों को अंधा किया है। आणि जे विश्वास ठेवत नाही त्या लोकांना आंधळ केलंय। अविश्वासियों को अंधा करने का जरूरत है क्या? आणि जे अविश्वासू आहे त्यांना आंधळ करण्याची गरज आहे का? पापी लोग पहले से अंधकार में हैं। आणि जे पापी आहे ते अगोदरच अंधकारामध्ये वो आहे, जन्म से अंधे हैं। ते जन्माचे आंधळे आहे। तो प्रभु को क्या करना पड़ेगा? आणि प्रभूला काय करावं लागेल? उनके अंदर ज्योति प्रकाश होने के लिए आज्ञा देना पड़ेगा। आणि त्यांच्यामध्ये प्रकाश निर्माण करण्याकरता आज्ञा द्यावी लागेल। लेकिन हमारे अंदर ज्योति आ चुका है, आणि आपल्यामध्ये प्रकाश आलेला आहे, लेकिन हमारा शारीरिक अभिलाषा, संसार की बातें, ये सब एक दीवार बन जाता है प्रकाश हमारे अंदर नहीं चमकने के लिए। आणि शारीरिक अभिलाषा जे आहे, त्या जगाच्या गोष्टी ज्या आहे ते आपल्याकरता एक भिंत निर्माण करते की जेणेकरून परमेश्वराचा जो तेजोमय प्रकाश आहे तो आपल्यावर न चमको। हमारे अंदर ये कौन करता है? हमारे अंदर अविश्वास की बातें, संसार का मोह, ये सब दीवार हमारे अंदर कौन खड़ा कर रहा है? आणि अविश्वासाच्या गोष्टी, जगाची अभिलाषा, या सर्व कोण निर्माण करतो?
ये जगत का ईश्वर, वो इधर लिखा है 4 का 4 में लिखा है, ये जगत का ईश्वर क्या कर रहा है? आणि जगाचा जो ईश्वर आहे तो काय करत आहे? हम जो विश्वासी है, जो पूर्ण मन से शुद्ध मन से प्रभु की ओर आश्रय करना चाहिए, प्रभु का ज्योति में बना रहना चाहिए, शैतान जल्दी आकर दीवार बांध कर हमारे अंदर अंधकार लाने का कोशिश कर रहा है। आणि आपण जे प्रकाशामध्ये राहायला पाहिजे, पण शैतान काय करतो? आपल्यामध्ये भिंत बांधून बांधून तो आपल्याला अंधकारामध्ये टाकतो. जितना हमारे अंदर प्रभु का ज्योति कम होते रहेगा, आणि जेवढं जास्त प्रभूचा प्रकाश आपल्यामध्ये कमी होत राहील, उतना हमें मसीह का ज्ञान का, पहचान का, उत्तमता का, श्रेष्ठता हमको नहीं समझ में आणि आएगी। तेवढं जास्त ख्रिस्ताच्या ज्ञानाची जी उत्तमता आहे त्याचं महत्व आपल्याला समजणार नाही. समझे क्या? समजलं का? जितना हमारे अंदर अंधकार बढ़ते रहेगा, आणि जेवढा जास्त अंधार आपल्यामध्ये उतना वाढत हमारे राहील, अंदर क्या होगा? तेवढं जास्त काय होणार? मसीह का ज्ञान का, पहचान का, श्रेष्ठता। आणि ख्रिस्ताच्या ज्ञानाच्या उत्तमतेचं महत्व. फिलिपियों का पुस्तक, आप लोग को वाक्य मालूम है, बस उसको याद ताजा करने के लिए मैं पढ़ाना चाहता हूँ। उसका 3रा अध्याय, उसका 8 में ही है, वरन फिलिप मैं त्याचा 3रा अध्याय त्याचा 8 और 9। 8 आणि 9 वचन. वरन मैं अपने प्रभु मसीह यीशु की पहचान की उत्तमता के कारण हाँ, पहचान की उत्तमता के कारण, सब बातों को हानि समझता देखो हूँ। पौलुस को सब बातों का हानि उठाने के लिए कारण क्या है? उसके अंदर श्रोता कब आया? आणि पौलाला सर्व प्रकारचे दुःख सहन करण्याचे जे स्रोत आहे तो कसा मिळाला? अभी पौलुस को मालूम है कि वो फरीसी है, उसका डिग्री, फरीसी का डिग्री पौलुस के पास है। ऊपर का वाक्य में हम पढ़ते हैं, आणि पौल जो आहे तो फरीसी आहे. फरीसी हे पद त्याच्याकडे आहे. ये डिग्री मेरे लिए कोई भी फायदे का नहीं है, कचरा है करके कब पौलुस को मालूम पड़ा? आणि हे पद जे आहे ते माझ्याकरता एक कचरा आहे ते त्याला कधी समजलं? अनन्यास ने आके उसका सर पे हाथ रख के बोला, हे पौलुस, आज से तू प्रभु के लिए जिएगा, ऐसे सब बोल के तभी फेंका गया। आणि अनन्याने येऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली की हे पौल, आता तू प्रभू करता जीवन जगशील. त्यावेळेला पौलाने ते पदवी फेकून दिली का? आप लोग ने देखा नहीं होगा, मैंने ये देखा है। तुम्ही ते पाहिलं नाही, मी पाहिलंय. आज बहुत सारे भविष्यवक्ता लोग, अपने आप को जो भविष्यवक्ता बोलते हैं, वो लोग कलीसिया में आते हैं, आणि जे लोक स्वतःला संदेष्टे असे म्हणतात आणि मंडळीत येतात, वो लोग लोगों को ऐसा देखते हैं, तार के देखते हैं ऐसा, आणि ते लोकांकडे असे निरखून पाहतात उनका शिकार ढूंढते हैं। आणि ते आपला शिकार शोधतात. शिकार ढूंढने के बाद क्या करते हैं? आणि आपला शिकार मिळाल्यानंतर ओ ते काय जेबू, करतात? मैंने दर्शन देखा, तू आज विदेश जाएगा, तू उधर बड़ा कार्य करेगा, अद्भुत और वीर कार्य करेगा बोलकर दर्शन में जेबू को फंसाएगा। आणि हे जेबू तू विदेशामध्ये जाशील, आणि अशा प्रकारे त्याला जेबूला त्याच्यामध्ये फसवतील. मैं क्या कर, जेबू क्या करेगा? आणि जेबू काय करेल? ये तो प्रभु का दास है, आणि हा तो प्रभूचा दास आहे. अभी तक जो भी बोला सब सच हो गया, आणि आतापर्यंत जे बोललं ते सगळं खरं अभी झालं. मतलब मैं पक्का विदेश जाऊंगा। आणि आता मी निश्चितच विदेशात जाईल. क्यों? का? अंधकार मेरे अंदर बढ़ रहा है, मसीह का ज्ञान का ज्योति मेरे अंदर कम होते जा रहा है, इसके लिए अंधकार माझ्यामध्ये वाढत आहे. ख्रिस्ताचे ज्ञान जे आहे ते माझ्यामध्ये कमी होत आहे. मैंने अभी तक मसीह का उत्तमता का, श्रेष्ठता का, पहचान को वो मूल्यता दिया ही नहीं, इसलिए मैं फंस गया। आणि ख्रिस्ताच्या ज्ञानाची जी उत्तमता आहे त्याला मी महत्व दिलंच नाहीये. अगर मेरा मसीह के अंदर अगर मसीह का प्रकाश बढ़ते रहा होता तो आणि ख्रिस्ताचा प्रकाश जर माझ्यामध्ये वाढत राहिला जेबू क्या तर करता? जेबू काय करेल? देखो हे झूठे भविष्यवक्ते, आणि एक खोट्या संदेष्टा, मैं जानता हूं आप झूठ बोल रहे हैं, मला माहित आहे की तू खोटं बोलत आहे. लेकिन अगर आप सच बोल रहे हैं तो भी मैं नहीं जाऊंगा, आणि जर तू खरं बोलत आहे तरी मी जाणार नाही. क्योंकि मैं प्रभु का इच्छा के लिए खड़ा हूं। कारण मी प्रभूच्या इच्छेकरता मैं उभा तेरे आहे. भविष्यवाणी के भरोसे में विदेश नहीं जाऊंगा, प्रभु चाहिए तो लेके जाएगा, लेकिन तेरा भविष्यवाणी मुझे नहीं चाहिए। आणि तुझ्या भविष्यवाणीमुळे मी विदेश जाणार नाही. प्रभूची इच्छा असेल तरच जाईल. ऐसा डेयरिंग होएगा क्या? अशी हिंमत होणार का? मसीह में है तो पक्का प्रियो, आणि ख्रिस्तामध्ये आहे तर निश्चित होईल. ये कोई डेयरिंग, कोई वीर बात नहीं है, ये मसीह का वो जलन है। आणि ही जी काही हिंमत करणं ही काही खूप मोठी गोष्ट नाही, तर ख्रिस्तामध्ये असणारा तो प्रखरता आहे. उसी तरह पौलुस को क्या मालूम पड़ा कि ये फरीसी का डिग्री कचरा है, ये मुझे नहीं चाहिए, क्योंकि मसीह का ज्ञान का, उत्तमता का पहचान, वो ज्योति मेरे अंदर बढ़ने लगा तो बाकी मेरे लिए जो लाभ की बातें था वो सब कचरा है। आणि मग त्या वेळेला पौलाला हे समजलं की फरीसीची जी पदवी आहे ती माझ्याकरता कचरा आहे. कारण का? की ख्रिस्ताच्या ज्ञानाचा प्रकाश त्याच्यामध्ये वाढत गेला. इसलिए सबसे पहला मैं प्रभु को ये 8-9 महीने का लॉकडाउन के लिए मैं बहुत धन्यवाद देना चाहता हूँ। आणि म्हणून देवाला या 8-9 महिन्याचा जो लॉकडाऊन आहे त्याच्याकरता मी धन्यवाद देऊ इच्छितो. क्यों? का? क्योंकि इतना सालों से हमने जो डिग्री कमाया है ना, आणि एवढ्या वर्षापासून आपल्याला जी डिग्री मिळाली ये आहे ना, लॉकडाउन में काम नहीं आया। आणि या लॉकडाऊन मध्ये कामा उपयोगात आली नाही. मेरा जो धन था, माझं जे पैसे होते, अंबानी घूम रहा था कि 8 महीना बाहर,
आणि अंबानी 8 महिने बाहेर फिरत होता वो का? बीमारी के डर में बैठा था अंदर, उसका धन उसको नहीं बचाया। आणि आजारी पडेल या भीतीने तो घरामध्ये होता, त्याचा पैसा त्याला वाचू नाही शकला। बड़े बड़े बुद्धिमान लोग, ज्ञानी लोग घर में चुप कर बैठे, को बाहर निकला तो कोरोना पकड़ेगा, आणि मोठे मोठे ज्ञानवान लोक घरामध्ये लपून होते, बाहेर पडलं तर कोरोना होईल। है ना। उनका सारा वो अभी शारीरिक रीति से दशा देखकर उनको मालूम पड़ रहा है, शायद मेरा धन को कचरा का जैसा हो गया, कोई फायदा नहीं है लॉकडाउन में। आणि मग ते घरामध्ये बसल्यानंतर त्यांना समजलं की माझ्याकडे जे पैसे ते एका फक्त कागदाप्रमाणे, त्याचा काही उपयोग नाही। लेकिन विश्वासी क्या बोलेगा? आणि विश्वासू काय म्हणेल? अरे ये तो हमको पहले से मालूम है ना, आणि हे तर आम्हाला अगोदरच माहित कि आहे, हमारा धन दुनिया में नहीं स्वर्ग में है। कारण आमचं धन या जगामध्ये नाही तर स्वर्गामध्ये आहे। हमारा धन स्वर्ग में काम आएगा, इधर तो एकदम कचरा है। आणि आमचं जे धन आहे ते स्वर्गामध्ये उपयोगात येईल, इथे पूर्ण कचरा आहे। ऐसा अनुभव आप लोग को हुआ क्या? असा अनुभव तुम्हाला आला का? प्रियो, लॉकडाउन प्रभु ने दिया है, कुछ सीखने के लिए दिया है। आणि प्रियांनो, लॉकडाऊन जे प्रभूने दिले ते शिकण्याकरता दिले। बच्चों लोग को तो बहुत खुशी हुआ ना, 8 महीना छुट्टी, आणि मुलांना खूप आनंद झाला ना, 8 महिने सुट्टी। लेकिन अभी स्कूल चालू हो गया वापस। आणि आता शाळा कुछ सुरू लोगों का झाल्या, सबका नहीं हुआ, सगळ्यांच्या नाही झाल्या। कुछ लोगों का स्कूल चालू, तो बच्चे लोग क्या बोलते हैं, अरे यार वापस स्कूल जाना पड़ेगा। आणि मुलं काय म्हणतील, अरे यार परत शाळेत जावं लागेल। ऐसा कुछ विश्वासी लोग भी ऐसा है। आणि काही विश्वासणारे असे शारीरिक विश्वासी क्या बोलते हैं, आणि शारीरिक विश्वासू काय म्हणतात, 8 महीने का लॉकडाउन, नो संगति, मीटिंग में नहीं जाना, ओ प्रेज द लॉर्ड, अभी पूरा दिन, पूरा दोपहर तक 11 बजे तक मैं सो सकता हूँ। आणि 8 महिन्याचा लॉकडाऊन, आता संगतीला जायची गरज नाहीये, आता मी 11 वाजेपर्यंत झोपून राहील। लेकिन अभी आणि आता मीटिंग चालू हो गया, मीटिंग सुरू झाली, अरे यार अभी मीटिंग जाना पड़ेगा, आणि आता मीटिंगला जावं ये लागेल। तो डर लगता है ना। आणि मग भीती वाटते ना, लोग पूछेंगे ना क्यों नहीं आया मीटिंग में, आणि मग लोक विचारतील ना मीटिंगला का नाही आला। लेकिन अगर सवेरे उठते ही मसीह का ज्ञान का, श्रेष्ठता का, उत्तमता का वो बातें उसके अंदर किरण जैसा आते रहा तो, आणि सकाळी उठल्यानंतर ख्रिस्ताच्या ज्ञानाच्या, उत्तमतेच्या गोष्टी एका किरणाप्रमाणे जर आल्या तर, 8 महीने का पहला दिन से, लॉकडाउन का पहला दिन से मैं रो रहा हूँ, प्रभु आप संगति शुरू करो। आणि त्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून मी रडत आहे की प्रभू संगतीला सुरुवात कर। और उस आंसू को मैंने 8 महीने संभाल के रखा, प्रभु ने 8वां महीने के बाद खोला। आणि ते जे अश्रू आहे ते मी 8 महिने सांभाळून ठेवले, प्रभूने 8 महिन्यानंतर ते पुसले। और मैं ये घमंड अहंकार से नहीं बोल रहा हूँ, ये प्रभु का दया है जो प्रभु ने मुझ जैसे नीच आदमी के ऊपर दिखाया। आणि मी कुठल्या अहंकाराने, गर्वाने नाही करत, ही प्रभूची दया आहे की माझ्यासारख्या तुच्छ मनुष्यावरती प्रभूने दाखवली। क्योंकि प्रभु जानते, उसमें भी प्रभु का दया क्या कारण है, क्योंकि प्रभु जानते हैं अगर मैं संगति से पीछे जाएगा मेरे अंदर अंधकार बढ़ेगा, मैं प्रभु का प्रकाश से मैं दूर होते जाएगा। प्रभु ये जानता है, इसलिए सही समय पर उसने संगति चालू किया। आणि मग संगतीमध्ये जाणार नाही तर त्यावेळेला माझ्या जीवनामध्ये अंधकार जो आहे तो वाढत राहील, आणि तो अंधकार न वाढण्याकरता योग्य वेळेला प्रभूने सहभागिता चालू केली। उतना ही नहीं, एवढंच नाही, पता नहीं प्रभु ने कैसा तो जूम करके एप्लीकेशन चालू किया। आणि माहिती Zoom नाही, app. झूम ऍप प्रभूने चालू केलं, प्रभु का बहुत बड़ा दया हो। आणि प्रभूची मोठी दया हम लोग झाली। जूम चाइना वाला है बोल के चाइना को बहुत गाली दे रहे हैं हम लोग, आणि झूम चायनाचं आहे म्हणून आपण चायनाला खूप शिव्या लेकिन देतो। मैं प्रभु को धन्यवाद दे रहा हूँ क्योंकि जूम की वजह से संगति को बरकरार रखने के लिए प्रभु ने मौका दिया। आणि झूम मुळे जी संगती आहे ती टिकून राहण्याकरता प्रभूने संधी दिली। कल परसों की बात है, मैं और प्रभु दास हम लोग यही बात बोल रहे थे कि अभी दुनिया में जो उपकरण है, मोबाइल है, जो भी हम लोग उसको अगर प्रभु के महिमा के लिए इस्तेमाल करेगा तो कितना आशीष होगा करके 2-3 दिन पहले हम लोग डिस्कस कर रहे थे। आणि 2-3 दिवसापूर्वी प्रभूचा दास आणि आम्ही बोलत होतो की जी काही उपकरणं आहे, जी काही यंत्रणा आहे, त्या प्रभूच्या गौरवाकरता जर उपयोगात आणली तर किती चांगलं होईल। आज देखो जूम मीटिंग रहेगा, अभी 9 बजे का जूम मीटिंग है, आणि 9 वाजेची झूम मीटिंग आहे, फिर भी कुछ लोग 9:30-10 बजे आते हैं आणि तरी सुद्धा काही लोक 9:30-10 ला येतात जूम मीटिंग में। झूम मीटिंग जो मध्ये, घर में है, जे घरात आहे, मीटिंग हॉल में आने की जरूरत नहीं है। आणि मीटिंग हॉलमध्ये येण्याची गरज नाही। उनके लिए अभी क्या क्या बोल सकता है, त्यांच्याकरता काय बोलू शकतो? वचन एक बात बोलता है, वचन एक गोष्ट सांगतं, जो अन्याय कर रहा है अन्याय करते रहो। आणि जे अन्याय करत आहे त्यांनी अन्याय अगर आप करत, प्रभु से डर रहे हैं तो, आणि प्रभूची भीती तुमच्यामध्ये आहे तर, परमेश्वर का ज्योति अगर तुम्हारे अंदर आ गया है तो आणि देवाचा ज्ञानाचा प्रकाश जर तुमच्यामध्ये आहे तर, तुरंत वो अन्याय के बाद निकाल दो आणि लगेच तो अन्यायाच्या गोष्टी काढून टाकेल, और जल्दी राज्य और धार्मिकता के बारे में खोजो। आणि मग त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्याकरता झटेल। जो संगति के लिए आग्रह रखेगा ना प्रियो, प्रभु सच में संगति दे। आणि ज्याला सहभागिता करण्याची इच्छा राहील ना त्याला प्रभू निश्चितच सहभागिता इसलिए देईल। हमें मसीह का मूल्यता हमें समझना है। आणि त्याच्याकरता ख्रिस्ताचं जे महत्व आहे ते समजून क्योंकि घ्यायचं। पहला कोरिन्थी 1:9 में, पहिले करंथीकराचं पत्र, पहिला अध्याय त्याचं 9 वचनामध्ये, परमेश्वर सच्चा है, हाँ परमेश्वर सच्चा है जिसने तुमको अपने पुत्र हमारे यीशु मसीह की संगति में
हाँ, संगति में देखो, पिता परमेश्वर और पुत्र वो लोग भी संगति चाहते हैं, इसलिए उन लोगों ने क्या किया, हमको पुत्र में डाल दिया संगति के लिए। आणि पिता परमेश्वर आणि पुत्र यांना सुद्धा संगती पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं, आपल्याला पुत्रामध्ये टाकलं संगती करता. ये क्यों ऐसा हुआ? हे असं का झालं? क्योंकि यूहन्ना 17 में प्रभु ने प्रार्थना किया ना, आणि योहान 17 मध्ये प्रभूने प्रार्थना केली ना, प्रभु जैसे हम, मैं और आप एक है, आणि हे पित्या ज्याप्रमाणे तू आणि मी एक आहे, जैसे ये लोग भी हम में एक हो जाए, आणि त्याचप्रमाणे हे लोक सुद्धा आपल्यामध्ये यावं आणि एक व्हावं. इसके लिए मैं उनको वचन दे रहा हूँ। आणि याच्याकरता मी त्यांना वचन देत आहे. आपका वचन पवित्र है, आणि तुझं वचन पवित्र आहे, वो आपका वचन सत्य है। आणि तुझं वचन सत्य आहे. जो ये सत्य वचन को पकड़ेगा, आणि जो कोणी हे सत्य वचन वो पकडून राहील, स्वर्गीय स्थानों में, जो तीसरा स्वर्ग में पौलुस जाकर संगति किया, वो आज दुनिया में भूमि में रहते ही प्रभु के साथ का वो स्वर्गीय और दिव्य संगति का अनुभव उठा सकता है। आणि ज्याप्रमाणे पौलाने तिसऱ्या स्वर्गामध्ये जाऊन परमेश्वरासोबत सहभागिता केली, त्याचप्रमाणे पवित्र लोक या जगामध्ये राहत असताना पवित्रीकरणामध्ये राहून पिता परमेश्वरासोबत आणि पुत्र येशू ख्रिस्तासोबत सहभागिता करू शकतात. देखो, पौलुस को ना वो स्वर्गीय अनुभव के लिए उसको उधर जाके उसको अलग अनुभव था, लेकिन उसने एक अनुभव किया स्वर्ग में जाके, तीसरा स्वर्ग में जाके। आणि प्रेषित पौलाने तिसऱ्या स्वर्गामध्ये जाऊन एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेतला. वो मतलब वो स्वर्गीय स्थानों में गया, आणि तो स्वर्गीय स्थानांमध्ये गेला, ठिकाणी गेला. वैसा हमको भी प्रभु ऐसा कुछ अनुभव दो कि हम लोग भी स्वर्ग में जाए। ऐसा हम लोग को अनुभव करने की जरूरत नहीं है, जो मसीह में है पूरा स्वर्ग उसके नीचे, उसके अंदर आ जाता है। आणि मग अशा प्रकारे स्वर्गीय स्थानामध्ये जाण्याची आपली इच्छा ठेवणं गरजेचं नाहीये. कारण का, की जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे त्या स्वर्गीय सगळ्या अवस्थेचा अनुभव ख्रिस्तामध्ये आहे. मैंने बहुत लोगों को देखा, एक बार मेरा बचपन में भी, मतलब मैं विश्वासी में नया था, मेरे अंदर बहुत आग्रह था, प्रभु मैं पौलुस जैसा स्वर्ग में उठा वैसा मुझे भी स्वर्गीय स्थानों में दिखाओ ना, स्वर्गीय दुनिया का दर्शन दिखाओ ना, बहुत इच्छा रखता था, वो बचपना था तभी। आणि ज्या वेळेला नवीन नवीन मी ख्रिस्तामध्ये आलो होतो त्यावेळेला मला मनामध्ये अशा प्रकारे इच्छा राहायची की प्रभूने ज्याप्रमाणे पौलाला ख्रिस्तामध्ये त्या स्वर्गीय स्थानामध्ये नेलं त्याप्रमाणे मला सुद्धा नेना. लेकिन वचन क्या कहता है? वचन काय सांगतं? स्वर्ग से भी श्रेष्ठ कौन है? आणि जो स्वर्ग आहे त्याच्यापेक्षा स्वर्ग से भी बड़ा प्रभु यीशु मसीह, वो तेरे अंदर है। आणि स्वर्गापेक्षा श्रेष्ठ प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो तुझ्यामध्ये आहे. तो अगर प्रभु तेरे अंदर आएगा तो तू स्वर्ग जाएगा कि प्रभु को जाएगा? आणि स्वर्ग जर तुझ्या स्वर्गापेक्षा श्रेष्ठ प्रभू येशू ख्रिस्त जो तुझ्यामध्ये आहे तर मग तुला प्रभू येशू ख्रिस्त पाहिजे का स्वर्ग पाहिजे? क्योंकि स्वर्ग को स्वर्ग बनाने वाला प्रभु यीशु मसीह है। कारण स्वर्गाला स्वर्ग बनवणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. 2 मिनट के लिए प्रभु अगर स्वर्ग से उतर गया ना, आणि 2 मिनिटाकरता जर प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून उतरला तो तर नरक बनने के लिए ज्यादा टाइम नहीं लगेगा। आणि त्याला नरक होण्यासाठी वेळ लागणार नाही. नरक क्यों है? नरक का आहे? प्रभु नहीं है उधर, कारण तिथं प्रभू नाहीये. प्रभु का ज्योति उधर नहीं है। प्रभूचा प्रकाश तिथं नाहीये. हम लोग नरक के बारे में पढ़ते हो कि घोर घोर अंधकार नरक में है। आणि आपण नरका संबंधाने वाचतो की तिथं घोर अंधकार आहे. क्यों वहां पर? क्योंकि प्रभु का ज्योति वहां पर नहीं जाता। कारण त्या ठिकाणी प्रभूचा प्रकाश जात नाही. एक नरकीय और एकदम दुखी और एकदम विचलित, एकदम दुखी अवस्था है वो। आणि नरक म्हटलं म्हणजे अंधकारानं किंवा दुःखी अवस्था आहे. इसलिए प्रियो, हमें मसीह का वो श्रेष्ठता के बारे में हमें समझना है। आणि ख्रिस्ताच्या त्या श्रेष्ठत्व संबंधाने आपण समजायचंय. हम लोग कोलोसे में वापस आते हैं, आणि पुन्हा कलसीकराच्या पत्रामध्ये इसका पहला अध्याय में, वहां पर हमने प्रभु का पिता परमेश्वर की इच्छा को हम जाने। आणि पिता परमेश्वराची इच्छा आपण जाणावी. ये परमेश्वर की इच्छा था कि हमको पाप का क्षमा मिले, छुटकारा मिले, सब बातें मिले। आणि परमेश्वराची इच्छा होती की आपल्याला मुक्ती मिळावी, पापांची क्षमा मिळावी. लेकिन उस बात में सीमित नहीं करना, आणि त्याच्यामध्ये अडकून जाऊ नका. वो खाली शुरुआत की बात है। आणि ही सुरुवातीची गोष्ट आहे. अंत क्या है? आणि त्याचा शेवट काय आहे? उसका 16 से 18 पढ़ना। 16 ते 18 वचन वाचा. कोलोसे 1 16 से 18। यही हुई, हाँ। स्वर्ग की हो अथवा पृथ्वी की, हाँ। देखी या अनदेखी, हाँ। क्या सिंहासन, क्या प्रभुताएं, हाँ। क्या प्रधानताएं, हाँ। क्या अधिकार, सारी वस्तुएं उसी के द्वारा हाँ। और उसी के लिए सृजी गई हाँ, देखो एक सब कभी हुआ, सभी बातें उसी के लिए और उसी के द्वारा सृजी गई है, सृष्टि की गई है। आणि या सर्व गोष्टी त्याच्यासाठी आणि त्याच्याद्वारे निर्माण केल्या गेल्या. हे सर्व केव्हा झालं? ये उत्पत्ति की बात है। आणि हे उत्पत्तीची गोष्ट आहे. यानी उत्पत्ति और उत्पत्ति के पहले से स्वर्गदूत लोग, सारे जीवी, प्रधानताएं सब पहले से प्रभु ने किया है, प्रभु के लिए किया है। आणि हे उत्पत्ती आणि त्याच्या अगोदर स्वर्गदूत आणि सर्व अधिकार जे आहे ते प्रभूसाठी आहे आणि प्रभूने तयार केले. और उसके बाद मनुष्य का जीवन आया, आणि त्याच्यानंतर मनुष्याचं जीवन आलं. मनुष्य पाप में गिरा, अंधकार में चला गया, आणि मनुष्य पापामध्ये पडला आणि अंधकारामध्ये गेला. इसलिए प्रभु पिता परमेश्वर ने क्या किया? आणि म्हणून पिता परमेश्वराने काय केलं? वाक्य 13 और 14 का निर्माण वहां पर हुआ। आणि
आणि त्याच्या 13 आणि 14 वचनामध्ये ज्याप्रमाणे सांगितलेलं जो आहे हमें अंधकार का राज्य से हटाकर प्रभु का राज्य में लाए, आणि अंधकाराच्या राज्यामध्ये बाहेर काढून आपल्याला देवाच्या राज्यामध्ये हमें आणलं पापों का क्षमा देकर छुटकारा देकर हमें स्वतंत्र किया। आणि पापाची क्षमा देऊन आपल्याला स्वतंत्र केलं। ये सब बातें क्यों किया? आणि या सर्व गोष्टी का केल्या? वाक्य 18। आणि 18 वचनामध्ये वही देह हाँ अर्थात कलीसिया का सिर है। हाँ, प्रभु कभी कलीसिया का सिर बना? पहले से ही सिर है, आणि प्रभू मंडळीचा मस्तक केव्हा झाला? पहले से ही है वो सिर। आणि अगोदर पासूनच तो आहे। लेकिन ये सिर का हमें शरीर कलीसिया को सिर में जोड़ने का जो शरीर है और सिर के साथ जुड़ने का कार्य का कारण क्या है? यीशु मसीह क्रूस में मरने की वजह से। आणि मस्तक आणि शरीर एकत्र जोडल्या जाण्याचं कार्य केव्हा झालं की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त कल्वरी वधस्तंभावर मरण पावला। लेकिन उधर रुका नहीं। आणि त्या ठिकाणी थांबला नाही। एक विश्वासी कब जानेगा कि मैं प्रभु का शरीर का भाग हूँ? आणि एक विश्वासू केव्हा जाणेल की प्रभूच्या शरीराचा मी एक भाग आहे? क्योंकि 2000 साल पहले हो चुका होगा, आणि 2000 वर्षापूर्वी हे झालेलं आहे। लेकिन मैं अभी भी शरीर का भाग नहीं हूँ। आणि अजूनही मी शरीराचा भाग नाही झालेलो। तो क्या होगा? क्या करना पड़ेगा? आणि मग काय करावं लागेल? आत्मा का बपतिस्मा। आणि आत्म्याचं बाप्तिस्मा। तो कलवरी क्रूस का कार्य और आत्मा का बपतिस्मा के द्वारा क्या हो रहा है? आणि कल्वरी वधस्तंभावर झालेलं कार्य आणि आत्म्याच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे काय होतं? पहला कोरिन्थी 12, 12, 13 आप लोग जानते हैं, इसलिए मैं वाक्य नहीं ले रहा। आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 12 अध्याय 12 आणि 13 वचन तुम्हाला ठाऊक आहे म्हणून मी आता वाचायला सांगत नाही। वहां पर हम पढ़ते कि आत्मा का बपतिस्मा के द्वारा कि हम कलीसिया का भाग हो गए, एक देह के भाग हो चुके हैं। आणि आत्म्याच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे आपण मंडळीचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचा एक भाग झालो। ये सब परमेश्वर सब देख रहा है अनंतता में से। आणि त्या अनंततामध्ये परमेश्वर सर्व पाहत हाँ, आहे। ये सब क्यों हो रहा है? और उसको सिर बनाया। आणि त्याला मस्तक बनवलं। हाँ, वही आदि है हाँ। और मरे हुओं में से जी उठने वालों में पहल उठा हाँ। कि सब बातों में वही प्रधान ठहरे। देखो, सब बातों में प्रधान ठहरे, ठहरा है करके नहीं बोला, ठहरे मतलब ये भविष्य में होने वाली बात है। आणि हे भविष्यामध्ये होणारी गोष्ट आहे। या प्रभु अभी भी पहिलौटा ही है, आणि प्रभू प्रथम आहेच, इसमें कोई शक नहीं। याच्यामध्ये शंका नाही। लेकिन आज ये दुनिया नहीं जानता, आणि आज जगाला माहित नाही, आज ये संसार नहीं जानता। आणि आज हे जगाला ठाऊक नाही। शैतान और दुष्ट आत्मा सेनाएं प्रभु को प्रथम था आने के लिए नहीं, वो युद्ध करके प्रभु को दूर कर रहा हो। आणि जे सैतान आणि त्याचं सैन्य आहे ते प्रभूला दूर करण्याकरता युद्ध करत आहे। लेकिन सब बातों में प्रभु को प्रथम बनाना है। आणि सर्व गोष्टीमध्ये प्रथम स्थान प्रभूला द्यायचंय। सब बातों में मतलब कौन से बातों में? आणि सर्व गोष्टीत म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी? जो हमने 16 में हमने पढ़ा, आणि जे 16 वचनामध्ये आपण वाचलं, जो जीवी स्वर्ग में है, आणि जे प्राणी स्वर्गामध्ये आहे, जो पृथ्वी में है, आणि जे पृथ्वीवर आहे, दृश्य अदृश्य, आणि जे दृश्य आणि अदृश्य आहे, सिंहासन अधिकार, आणि सिंहासन आणि अधिकार, सभी जीवों में प्रदान होने के लिए आणि सर्व प्राण्यांमध्ये प्रधान होण्याकरता पिता परमेश्वर ने क्या किया? पिता परमेश्वराने काय केलं? यीशु मसीह को येशू ख्रिस्ताला कलीसिया का सिर बना दिया। आणि मंडळीचं मस्तक बनवलं। हम लोग किधर है इधर? आणि आपण कुठे आहोत? हम लोग थे किधर? हम लोग कुछ जानते थे क्या? आणि आपल्याला काही ठाऊक होतं का? पिता परमेश्वर ने क्या किया? पिता परमेश्वराने काय केलं? हमें मसीह के द्वारा आणि ख्रिस्ताच्या द्वारे और आत्मा का बपतिस्मा में आणि आत्म्याच्या बाप्तिस्म्यामध्ये एक देह बना दिया मसीह के साथ। आणि ख्रिस्तासोबत एक शरीर बनवलं। इतना कर भी मैं अगर मसीह का मूल्यता नहीं जाना तो, आणि एवढं केल्यानंतर ख्रिस्ताचं महत्व जर मी जाणलं नाही तर, क्योंकि परमेश्वर का मसीह का अंतिम फल क्या है? परमेश्वर मसीह में क्या चाहता है? सब बातों में आणि शेवटलं फळ जे परमेश्वराची इच्छा आहे की ख्रिस्ती लोकांमध्ये मिळावं ते काय आहे? है ना? मैं अगर कुछ मैं दुकान में जाके मुझे एक बर्तन चाहिए, आणि मला एक भांड पाहिजे, तो मैं मेरा उद्देश्य क्या रहेगा? दुकान में जाऊंगा, बर्तन को खरीदूंगा। आणि माझा उद्देश हा राहील की मी दुकानात जाईल आणि ते भांड विकत घेईल। लेकिन बर्तन लेने की वजह से मेरा काम हो गया क्या? आणि ते भांड घेतलं म्हणून माझं काम झालं का? अभी मुझे वो बर्तन को इस्तेमाल नहीं करना है ना। आणि त्या भांड्याचा आता मला उपयोग पण करायचा आहे। इसी तरह त्याचप्रमाणे प्रभु ने मुझे मूल दाम देकर खरीदा, नया जन्म दिया, सृष्टि किया, वो सब किया, लेकिन उधर खत्म नहीं हो रहा है। आणि प्रभूने माझी किंमत देऊन मला विकत घेतलं, मला वाचवलं, मला पापांची क्षमा केली, हे तिथं संपलेलं नाहीये। अभी मुझे इस्तेमाल भी करना है, आणि आता देवाने माझा उपयोग सुद्धा करायचा आहे। और उनका इस्तेमाल मुझे 30 साल 40 साल जो मेरा मनुष्य जीवन है उतने में सीमित नहीं हो रहा, आणि त्याचा जो उपयोग आहे ते 30 वर्ष 40 वर्ष जेवढं माझं आयुष्य तिथं ते थांबत नाही, बल्कि 1000 साल में भी मुझे इस्तेमाल करेगा, आणि 1000 वर्षामध्ये सुद्धा तो मला और उपयोग युगानुयुग इस्तेमाल करते रहेगा। आणि तो युगानुयुग उपयोगात आणत राहील। हम लोग राजा कितने साल के लिए रहेंगे? आणि किती वर्षाकरता आपण राजा राहू?
युगानी युग। आणि युगानुयुग। मतलब मैं जो भिखारी था, नरक में जाना चाहिए था, प्रभु मुझे श्रेष्ठ करके प्रभुओं के साथ बिठाकर राजा बनाकर कितने साल मुझे इस्तेमाल करेगा। आणि मी जे भिकारी होतो आणि मी नरकामध्ये जाणार होतो, प्रभूने मला नरकापासून वाचून प्रभू सोबत बसवलं आणि त्याने मला राज्य दिलं आणि राजा बनवलं, तर ते राज्य मी किती दिवस राज्य करेल? युगानी युग। युगानुयुग। युगानी युग मतलब युगानुयुग याचा अर्थ जब तक वो युगानी युग का अंत हमको नहीं मालूम, क्योंकि आदि और अंत प्रभु है। आणि युगानुयुग याचा शेवट आपल्याला माहित नाही, कारण का सुरुवात आणि शेवट जे आहे तो उधर प्रभू आहे। पर हमने पढ़ा आदि और अंत आप ही हो। आणि सुरुवात आणि शेवट जे आहे तो प्रभू आहे। मतलब जब तक परमेश्वर रहेगा तब तक हम युगानी युग, उतना समय तक हम जीते रहेंगे। आणि जोपर्यंत परमेश्वर राहील तोपर्यंत आपण जिवंत राहू। और वही मुझे चाहिए, आणि तेच आपल्याला पाहिजे। क्योंकि जहां पर प्रभु नहीं, मुझे उधर नहीं देने का। आणि जिथे प्रभू नाहीये तिथे मला नाही राहायचं। अगर प्रभु युगानी युग जी रहा है तो मुझे प्रभु के साथ युगानी युग जीना है। आणि जर युगानुयुग प्रभू जिवंत राहणार आहे तर मला प्रभू सोबत जिवंत राहायचं आहे। ऐसा इच्छा हमें है क्या? अशी इच्छा आपल्यात आहे का? क्या हम मसीह को इतना मूल्य समझते हैं जैसा पिता मसीह को मूल्य समझता है? आणि एवढं महत्व आपण त्या गोष्टीला देतो का जेवढं पिता परमेश्वर ख्रिस्ताला देतो? जब प्रभु ने चेलों को पूछा आणि प्रभूने शिष्यांना ज्या वेळेला कि विचारलं लोग मेरे बारे में क्या कहता है, लोक माझ्या संबंधाने काय म्हणतात, हम वहां पर मत्ती 16:16 में वो वाक्य हम जानते हैं, लेकिन लूका में वहां पर एक शब्द देखो क्या लिखा है। लूका 9:20 में लूक त्याचा 9 अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये पत्रोस जवाब देखो क्या देता है। आणि पेत्र उत्तर काय देतो बघा। उसने उससे पूछा, हाँ। परंतु तुम मुझे क्या कहते हो? हाँ। पतरस ने उत्तर दिया, हाँ। परमेश्वर का मसीह। परमेश्वर का मसीह, देवाचा ख्रिस्त। ये वाक्य कभी ध्यान दिया आप लोगों ने? आणि या गोष्टीकडे कधी लक्ष दिलं का? मैंने इसलिए शुरुआत में मैंने बोला मसीह केवल नाम में कभी इसको सीमित नहीं करना। आणि ख्रिस्त या नावामध्ये तुम्ही थांबून राहू नका। मसीह बोला तो एक बहुत अमूल्य शब्द है वो। आणि ख्रिस्त म्हटल्यानंतर हा खूप महत्वपूर्ण शब्द आहे। यूहन्ना 6 में योहान त्याच्या 6 वचनामध्ये उसका 68 में भी, उधर भी देखो पौलुस पत्रोस क्या कहता है। आणि योहान 6 अध्याय त्याच्या 68 वचनामध्ये पेत्र काय म्हणत आहे? 68 और 69 या। शिमोन पतरस ने उनको उत्तर दिया, हाँ। हे प्रभु, हाँ। हम किसके पास जाएं? हाँ। अनंत जीवन की बातें तो तेरे ही पास है। हाँ। और हमने विश्वास किया हाँ। और जान गए हैं हाँ। कि परमेश्वर का पवित्र जन तू ही है। अच्छा, पवित्र जन उधर भी आना चाहिए, परमेश्वर का क्रिस्त तू ही है, ऐसा आना चाहिए। परमेश्वर का मसीह तू है आणि परमेश्वराचा ख्रिस्त तू आहे। पवित्र जन शब्द गलत नहीं है, लेकिन मसीह यानी कि एक श्रेष्ठ, वो एक पवित्र, वो एक बहुत बड़ा शब्द है वो। आणि मराठी में कैसा है? देवाचा पवित्र तो पुरुष। हाँ, पवित्र पुरुष। ओके, परमेश्वर का जो इंग्लिश में लिखा है यू आर क्राइस्ट, तू ही मसीह है। आणि तूच ख्रिस्त आहे। परमेश्वर का एक ही मसीह, परमेश्वर का एक ही अभिषेक, परमेश्वर का एक ही व्यक्ति जो नियुक्त है वो तू है। आणि परमेश्वराचा एकच अभिषिक्त, परमेश्वराचा एकच नेमलेला तो तू आहे। परमेश्वर को अगर कुछ संदेश देना है, आणि देवाला कुठल्या प्रकारचा निरोप द्यायचा आहे, स्वर्ग में कुछ बातें चल रहा है, आणि स्वर्गामध्ये काही गोष्टी चालल्या वो आहेत, बातें अगर भूमि में भेजना है, आणि त्या गोष्टी जर पृथ्वीवर पाठवायच्या आहेत, किसको भेजेगा? कोणाला पाठवेल? कौन जवाब देगा? बाइबल जो पढ़ा रहेगा उनको मालूम। आणि ज्याने बायबल वाचलंय त्याला समजेल, ध्यान से पढ़ा रहेगा। आणि ज्याने कोणी लक्ष देऊन वाचला असेल तो गब्रियल गॅब्रिएल। नाम सुना है? दानियल को किसने बोला? दानियलला येऊन कोणी सांगितलं? दानियल को क्या बोलता है? आणि दानियलला काय अरे म्हटलं? आपका प्रार्थना तो पहले दिन ही सुना था, आणि तुझी प्रार्थना तर पहिल्याच दिवशी ऐकण्यात आली होती, लेकिन बीच में ये फरसी का राजा और अन्य दुष्टात्मा ने आकर मुझे रोका, नहीं तो पहले ही मिल जाता था। आणि नाही तर मध्ये या दुष्टात्म्याने येऊन मला अडवलं, नाही तर ती तुझी प्रार्थना पहिल्याच दिवशी ऐकण्यात आली। मरियम को आकर स्वर्ग का संदेश किसने दिया? आणि मरियमला येऊन तो स्वर्गाचा संदेश कोणी दिला? मैं एक उदाहरण बता रहा हूँ, एक उदाहरण देत आहे। यानी कि स्वर्ग में से भूमि में अगर संदेश देने का हो तो उसका नियुक्ति किसका है? आणि स्वर्गामधून पृथ्वीवर एखादा निरोप द्यायचा तर ते काम कोणाचं आहे? मतलब परमेश्वर गब्रियल पे बहुत भरोसा करता है, ये गब्रियल अच्छा स्वर्गदूत है, कोई गड़बड़ नहीं करेगा। आणि देव जो आहे तो गॅब्रिएल खूप विश्वास ठेवतो की हा एक विश्वास योग्य आहे, तो काही गडबड करणार नाही। इसलिए प्रभु ने क्या किया? वो जिम्मेदारी गब्रियल को दिया। आणि म्हणूनच देवाने ती जबाबदारी गॅब्रिएल को अभी दिली। परमेश्वर का युद्ध करना है आणि देवाला जर युद्ध तो करायचं कौन सा स्वर्गदूत को इस्तेमाल करेगा? आणि कुठल्या स्वर्गदूताला तो उपयोगात आणेल? माइकल को, आणि मिकाएल। क्योंकि माइकल क्या है? स्वर्गदूतों का प्रधान योद्धा, वीर स्वर्गदूत है। आणि मिकाएल जो आहे तो युद्ध करणाऱ्या स्वर्गदूतांचा प्रधान आहे। परमेश्वर जानता है अगर कुछ भी लफड़ा हुआ, कुछ भी युद्ध का कुछ भी अगर प्रॉब्लम हुआ तो मिखाइल जाकर सब अच्छी तरह से सुलझा देगा। आणि परमेश्वराला माहित आहे की जर कुठल्या प्रकारची गडबड झाली तर मिकाएल जाऊन ते
बरोबर करेल. वो नियुक्ति सिर्फ मिखाइल को है. आणि ती नेमणूक फक्त मिखाईलला आहे. उसी तरह त्याचप्रमाणे परमेश्वर को सारा मनुष्य जाति को नरक से हटाकर स्वर्ग में डालना है. आणि परमेश्वराला मनुष्य जातीला नरकामधून काढून स्वर्गामध्ये टाकायचे अंधकार के राज्य से ज्योति का राज्य में ट्रांसफर करना है. आणि अंधकाराच्या साम्राज्यापासून प्रकाशाच्या साम्राज्यामध्ये आणायचे. श्राप से फंसे हुए लोगों को आशीष में लाना है. आणि जे श्रापामध्ये फसलेल्या लोकांना आशीर्वादामध्ये आणायचे. रोग में फंसे हुए लोगों को चंगा करके तंदुरुस्त बनाना है. आणि जे आरोग्यामध्ये ज्यांना खूप रोग जडलेले आहे त्यांना निरोगी बनवायचे. परमेश्वर ने पहला मनुष्यों में देखा कोई है क्या योग्य. आणि परमेश्वराने मनुष्यामध्ये पाहिलं की कोणी योग्य आहे का याकरता? कोई नहीं मिला. त्याला कोणीच नाही मिळालं. प्रभु ने क्या परमेश्वर ने क्या किया. आणि मग परमेश्वराने काय केलं. अपना पुत्र को नियुक्ति किया. आणि आपल्या पुत्राला नेमणूक केली कि तू मसीह तू मेरा नियुक्त है. आणि तू माझ्याकरता नेमलेला आहे. बहुतों का पापों का छुड़ौती का कारण तू बनेगा. आणि पुष्कळ लोकांच्या पापाच्या मुक्तीचं कारण तू होशील. मैं 5 मिनट में और लेता हूँ. 5 मिनिट अजून घेतो. जब गब्रिएल ने मरियम को आके जब बोला आणि गॅब्रिएलने ज्या वेळेला मरियमला येऊन बोललं उसका लूका 1:35 आणि लूक त्याचा पहिला अध्याय 35 वचन. स्वर्गदूत ने उसको उत्तर दिया, हाँ. पवित्र आत्मा तुझ पर उतरेगा हाँ. और परम प्रधान की सामर्थ तुझ पर छाया करेगी. हाँ. इसलिए वह पवित्र वह पवित्र जो उत्पन्न होने जो वाला है, उत्पन्न होने वाला है परमेश्वर का पुत्र कहलाएगा. परमेश्वर का पुत्र कहलाए. वो पवित्र जन वो परमेश्वर का पुत्र कहलाया जाने वाला नियुक्ति सिर्फ और सिर्फ योग्य व्यक्ति है प्रभु यीशु मसीह. आणि परमेश्वराचा पुत्र म्हणून जन्माला येणारा जी नियुक्ती आहे ते फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. ये बात ही गोष्ट अभी स्वर्गदूत जाके चरवाहों को बता रहा है. आणि मग तिथे जाऊन जे मेंढपाळ आहे त्यांना ते सांगत आहे. 2:11 दुसरा अध्याय 11 वचन. कि आज दाऊद के नगर में तुम्हारे लिए एक उद्धारकर्ता जन्मा है हाँ. और यही मसीह प्रभु है. यही मसीह प्रभु है. आणि हाच ख्रिस्त प्रभू आहे. स्वर्गदूतों का गवाही देखो कैसा बदल गया. आणि स्वर्गदूताची साक्ष कशी बदलली बघा. यानी कि मरियम को जाकर कहता तू परमेश्वर का पुत्र है वो तो इसमें जन्म होगा. आणि परमेश्वराच्या पुत्राचा जन्म तुझ्या ठाई होईल. लेकिन जब चरवाह को जाकर क्या बोल रहा है. आणि मग त्या ठिकाणी मेंढपाळाला जाऊन हे स्वर्गदूत काय सांगत आहे. वो ये एक सुसमाचार है. आणि एक सुवार्ता आहे. बोले ये सुसमाचार जो हम लोग दुनिया में जाकर सुसमाचार बोलते हैं ना यीशु मसीह जो परमेश्वर का पुत्र है वो ही सच्चा मसीह है. जो सुसमाचार हम देते हैं वो यहाँ पर स्वर्गदूत चरवाह को दे रहा है. आणि येशू ख्रिस्त जो परमेश्वराचा पुत्र आहे तोच खरा ख्रिस्त आहे. ही जी जाऊन आपण सुवार्ता सांगत आहे हीच सुरुवाता स्वर्गदूत या ठिकाणी मेंढपाळ लोकांना सांगत आहे. मतलब परमेश्वर एकदम स्पेसिफिक है. परमेश्वर को पक्का मालूम है कि ये यीशु मसीह किस बात के लिए जा रहा है किस बात का नियुक्ति पाकर जा रहा है. आणि स्वर्गदूतांना एकदम ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त कुठल्या प्रकारच्या नेमणुकीद्वारे त्या ठिकाणी जात आहे. इसके लिए हमें मसीह का मूल्यता को श्रेष्ठता को समझना है. आणि या ठिकाणी ख्रिस्ताचं जे महत्व आहे ते आपण समजायचं. एक लास्ट वाक्य शेवटलं वचन यूहन्ना का सुसमाचार. योहान. हम लोग यीशु मसीह पर विश्वास करने का कारण भी देखो. आणि आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याचं कारण सुद्धा पहा. उसका 20:31 जॉन 20:31. योहान 20 अध्याय 31 वचन. परंतु ये इसलिए लिखे गए हैं हाँ. कि तुम विश्वास करो हाँ. कि यीशु ही परमेश्वर का पुत्र मसीह है. यीशु ही परमेश्वर का पुत्र मसीह है. आणि येशूच परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त आहे. वो मसीह है ताकि आगे और विश्वास करके उसके नाम से जीवन पाओ. यानी मुझे जीवन चाहिए तो अनंत काल का जीवन चाहिए तो यीशु मेरा मसीह है करके परमेश्वर का मसीह यीशु है करके अगर मैंने विश्वास नहीं किया तो जीवन मिलेगा ही नहीं. आणि मला जर जीवन प्राप्त करायचं आहे तर आपल्याला एका गोष्टीवर विश्वास ठेवायचा आहे की परमेश्वराचा ख्रिस्त हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. Yes. याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. यीशु मसीह हम लोग यीशु को प्रभु करके हम बोलकर विश्वास करते हैं ग्रहण कर रहे हैं वो सही है. आणि येशूला प्रभू जाणून आपण आपल्या हृदयामध्ये स्वीकारतो ते बरोबर आहे. और ऐसा ही करना है. असंच करायचंय. लेकिन जब यीशु मेरा प्रभु है बोलते समय में मेरा विश्वास क्या है. आणि येशू माझा प्रभू आहे हे बोलत असताना माझा विश्वास आहे. एकमात्र व्यक्ति जो नियुक्ति पाकर परमेश्वर की ओर से नियुक्ति पाकर आशीषित होकर अभिषिक्त होकर पवित्र जन कहलाने वाला जो मुझे उद्धार कर सकता है वो एक ही मसीह है परमेश्वर का वो है यीशु. आणि ज्याने ज्याने आपल्याकरता तारण दिलेला आहे जो अभिषिक्त झालेला आहे तो एकमात्र आहे तो म्हणजे परमेश्वराचा ख्रिस्त आहे आणि तो म्हणजे येशू आहे. ये यीशु का मसीह उसको हमने प्रेरितों में पढ़ा उसको मसीह करके ठहराया गया है. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये ज्याप्रमाणे आपण वाचलेलं आहे की त्याला
ख्रिस्त म्हणून नेमणूक मिळालेली आहे. मसीह करके एक शब्द में इतना गहरा बात है ना प्रियो, आणि ख्रिस्त या शब्दामध्ये एवढी गहन गोष्ट आहे ना. और उतना ही नहीं, एवढंच नाही, ये वाक्य आपको मालूम रहेगा, कोलोसों का पुस्तक में परमेश्वर का मर्म कौन है? आणि परमेश्वराचं रहस्य कोण आहे? कलसीकरांच्या पत्रामध्ये दिलेलं आहे. मसीह करके, वो शब्द वहां पर मसीह करके लिखा है, आणि ख्रिस्त आहे. उसका 2 कोलोसियों 2:2 कलसीकरांचं पत्र 2 अध्याय 2 वचन. और परमेश्वर पिता के भेद को हाँ। अर्थात मसीह को पहचान ले. ओके, उधर वैसा शब्द मराठी में पढ़ना, वही लास्ट भाग को. व देवाचे रहस्य म्हणजे पित्याचे व हाँ ख्रिस्ताचे हाँ, देखो मराठी में राइट है. परमेश्वर का मर्म में 2 लोग हैं. आणि जे परमेश्वराच्या रहस्यामध्ये 2 गोष्टी आहेत. मलयालम में कैसा है मुझे मालूम नहीं. परमेश्वर का मर्म में 2 जन है. आणि परमेश्वराचं जे रहस्य आहे त्याच्यामध्ये 2 वो फिर से पढ़ना थोड़ा जोर से. व देवाचे रहस्य हाँ. म्हणजे पित्याचे मतलब पिता व ख्रिस्ताचे व क्रिस्त, 2 मर्म है परमेश्वर में. आणि परमेश्वरामध्ये 2 रहस्य आहेत. इंग्लिश में मैं पढ़ता हूं. टू द नॉलेज ऑफ द मिस्ट्री ऑफ गॉड बोथ ऑफ फादर एंड क्राइस्ट. परमेश्वर देखो, परमेश्वर करके परमेश्वर कौन है मालूम है? वो परमेश्वर में मर्म कौन है? पिता और मसीह. आणि परमेश्वराचे 2 रहस्य आहे. ते 2 आहे, ते म्हणजे पिता आणि ख्रिस्त. लेकिन मुझे पिता का भेद अगर समझना है तो आणि पित्याचं जर रहस्य समजायचं मसीह आहे के द्वारा, क्योंकि प्रभु ने क्या बोला? मार्ग सत्य जीवन में ही हूं. पिता के पास पहुंचना है तो मेरे द्वारा होगा. आणि प्रभूने काय म्हटलं? मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. तर पित्यापर्यंत जर पोहोचायचं तर ख्रिस्ताच्या द्वारे आहे. ये पिता परमेश्वर है ना, ये सारा खेल क्यों खेल रहा है मालूम है? आणि पिता परमेश्वर जो आहे तो हे सर्व का खेळत आहे? पुत्र को भेजा, पुत्राला पाठवलं हमको हमारे लिए मरने के लिए भेजा, आणि आपल्याला मरण्याकरता पाठवलं, ताकि हम लोग अनंत काल का जीवन पाए. आणि जेणेकरून सार्वकालिक जीवन आपण प्राप्त हम करावं. लोग अंधकार का राज्य से हटकर स्वर्गीय राज्य में प्रवेश करें. अंधकाराच्या राज्यापासून बाजूला होऊन स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश करावा. उसमें पुत्र का फायदा क्या होगा मालूम है? आणि याच्यामध्ये पुत्राचा फायदा काय होणार कि हम लोग आहे? सब लोग यीशु मसीह के सह भाई बन जाएंगे. आणि येशू ख्रिस्ताचे आपण सहभागी होऊ. भाई बने. येशू ख्रिस्ताचे भाऊ होऊ. लेकिन पिता का, परमेश्वर का लाभ क्या मालूम है? आणि परमेश्वराचा त्याच्यामध्ये फायदा काय आहे? एक ऐसे लोग मिलेंगे जो परमेश्वर को, हे परमेश्वर, हे महान सृष्टिकर्ता, हे पवित्र 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 अब्राहम इसहाक याकूब का परमेश्वर, ऐसा नहीं बोलने का. पिता, अब्बा, पिता करके बुलाने का. आणि मग परमेश्वराला असे लोक मिळणार आहे की जे त्याला हे देवा, हे देवा, हे देवा, हे महान परमेश्वरा अशा हाक न मारणारे, हे माझ्या पिता म्हणून हाक मारणारे लोक राहतील. अगर जॉर्डन आके मुझे जेबू करके बोलेगा ना, मुझे बहुत बुरा लगेगा. आणि जॉर्डन येऊन मला जर त्याने जेबू म्हटलं तर मला खूप वाईट वाटेल. लेकिन डैडी बोलता है ना, आणि ज्या वेळेला तो मला डॅडी बहुत म्हणतो बहुत खुशी मिलता है. मला खूप आनंद और वाटतो. सबसे ज्यादा खुशी बेटा है दादाजी इधर. आणि सगळ्यात मोठा आनंद या ठिकाणी बसले वो अपच्चा अपच्चा करके बोलता है. मलयालम में दादा मतलब अपच्चा. आणि मल्याळम मध्ये दादा म्हणजे अपचा. प्रभु का दास सब काम छोड़कर जॉर्डन को उठा. आणि प्रभूचा दास सर्व काम सोडून जॉर्डनला उचलला. सच्चा क्या हुआ है? कोई कहानी मजाक नहीं कर रहा हूं. आणि ही वस्तुस्थिती आहे, क्योंकि ये स्वर्ग पिता चाहता है कारण हे स्वर्गीय पित्याची इच्छा कि आहे. हम जैसे कीचड़ गिरे हुए लोगों, महान सृष्टिकर्ता परमेश्वर को देखकर परमेश्वर कर, हे परमेश्वर मदद करो, ऐसा नहीं, अब्बा पिता, क्योंकि तेरा नाम पवित्र है, अब्बा पिता करके पुकारे. आणि मग ही परमेश्वराची इच्छा आहे की आपण जे दलदलीमध्ये घाणीमध्ये फसलेल्या लोकांनी परमेश्वराकडे बघून हे परमेश्वरा करून धावा नाही करायचंय, तर आपण त्याला हे माझ्या पिता म्हणून हाक मारायची आहे. इसके लिए यीशु को, पिता को परमेश्वर करके बुलाना पड़ा. आणि मग त्याच्या करता प्रभू येशू ख्रिस्ताला पित्याला परमेश्वर म्हणून हाक मारावी जो लागली. कभी बोला नहीं है यीशु ने, आणि जे कधी प्रभू येशूने बोललं नाही, लेकिन हमारे लिए बोलना पड़ा, आणि आपल्या करता बोलावं लागलं. ताकि हम जो रोज परमेश्वर परमेश्वर बोल रहे हैं उनको पिता पिता करके पुकारे. आणि जे आपण दररोज परमेश्वर परमेश्वर म्हणून हाक मारतो त्याला पिता म्हणून हाक मारावी. इसलिए यीशु ने तुरंत जब मरियम को देखा, मगदली मरियम को देखकर क्या बोला? तू जा मेरा भाइयों को बोल. आणि मग ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने मगदल्या मरियमला पाहिलं त्यावेळेला असं म्हटलं, जा आणि माझ्या भावांना सांग, वो तेरा परमेश्वर मेरा परमेश्वर, मेरा भाई मेरा पिता तुम्हारा पिता. आणि तुझा परमेश्वर आणि माझा परमेश्वर, तुझा पिता आणि माझा पिता. ओ हम लोग वो स्वर्गीय पिता का, ये है परमेश्वर का मर्म. आणि हे आहे परमेश्वराचं रहस्य. कितना अच्छी बात है ना. आणि किती चांगली गोष्ट आहे. जिसको यीशु मसीह करके प्रकट हुआ है, उन्हीं लोगों को ये ज्ञान का आनंद मिलेगा. आणि ज्याला येशू ख्रिस्त
ख्रिस्त म्हणून प्रकट झालेला आहे त्यालाच या रहस्याचा आनंद समजेल. अगर ये आनंद हमको लगातार आनंद उठाना है तो आणि निरंतर याचा आनंद घ्यायचा आहे तर आज से हमें यीशु को प्रभुत्व के अधीन होना पड़ेगा. आणि आजच येशू ख्रिस्ताच्या प्रभुत्वाच्या अधीन व्हायचंय. दोनों अलग अलग शब्द है. आणि दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत कोई बताने जाएगा तो और 2-3 घंटा जाएगा. आणि त्याला सांगायला गेलं तर अजून 2-3 तास प्रभु जाईल. हमको सहायता करे. आणि याकरता प्रभू सहाय्य करो. हम लोग यीशु का प्रभु मसीह का मसीहत्व, वो मसीह करके वो शब्द केवल नाम ही नहीं लेकिन वो एक अधिकार पद व नियुक्ति है जो हमारे लिए प्राप्त करके आया प्रभु. आणि ख्रिस्त जो आहे तो एक शब्द नाही तर त्याच्यामध्ये असणारा एक अधिकार आहे की जो आपल्याकरता नेमला गेलेला आहे. वो चाहिए तो स्वर्ग से संदेश दे सकता, हे मनुष्य जाति मैं तुम्हारा पापों को क्षमा करता हूं बोल के संदेश भेजने के लिए गब्रियल को भेज सकता था. लेकिन परमेश्वर को मालूम है ये इतना नहीं होएगा. आणि मग जर प्रभू लोकांना पापांची क्षमा द्यायची असती तर गॅब्रिएल दूताच्या द्वारे परमेश्वर जो आहे तो संदेश पाठवू शकला असता की मी तुमच्या पापांची क्षमा करतो. पण परमेश्वराला ठाऊक आहे हे असं केल्याने होणार नाही. हमको क्षमा मिल जाएगा लेकिन परमेश्वर हमारा पिता नहीं बनेगा. आणि आपल्याला क्षमा भेटेल पण परमेश्वर आपला पिता होणार नाही. पिता होना है तो पुत्र को भेजा आणि पिता व्हायचंय तर त्याच्याकरता पुत्राला ताकि पाठवला. वो पुत्र जिन जिन लोगों के लिए मरा आणि तो पुत्र ज्यांच्या करता मेला वो लोग पुत्र का रूप में अनुरूप होकर एक स्वर्गीय पिता को प्राप्त करें. आणि ते लोक पुत्राच्या प्रतिमेचे होऊन एक स्वर्गीय पित्याचा स्वीकार करावा. इस बात पर हम लोग प्रभु का आगमन तक हम लोग उसमें पाए जाए. आणि या गोष्टीमध्ये प्रभूच्या आगमनापर्यंत आपण स्थिर राहावं. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. प्रेज़ द लॉर्ड। आइए अपने आंखें बंद करें, हम प्रार्थना करें।